हरिओम सर्व योग साधकांचं मी योग साधक प्राध्यापक मनोज टापरे तुमचं सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजचं आपलं सत्र आहे स्तनाचा कर्करोग समजून घेताना. ओके, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय आणि हा ओळखावा कसा, याचं निदान कसं केलं जातं, कुठे केलं जातं, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या सत्रामध्ये घेणार आहोत. मुळात हे एक जागृतीचं सेशन आहे, अवेअरनेसचं सेशन आहे. तरी आपण सर्वजण मनापासून ऐकूयात. हे सेशन ऐकण्यासाठी स्वतःचं 100% द्या. शक्यतो हा झूम कॉल आहे तर व्हिडिओ चालू ठेवा, वही पेन घेऊन बसा आणि महत्त्वाचे जर तुमचे मध्येच डाऊट्स निर्माण झाले, प्रश्न निर्माण झाले, तर वर्गाच्या शेवटी तुम्ही मॅडमला हे प्रश्न तुम्ही विचारू शकता. मुळात भूमिका काय, हे सेशन ठेवण्यामागची भूमिका काय, कारण आत्ताच तुमच्यापैकी जे डॉक्टर मंडळी आहेत, ओके, यांनी वाचलं असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ह्यांनी एक रिसेंटली कॅन्सरवरती अभ्यास प्रसिद्ध केलेला आहे. त्या अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे 2050च्या आसपास जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण 70% वाढणार आहे. अख्ख्या जगामध्ये म्हणजे सध्या जे प्रमाण आहे त्याच्या 70% प्रमाण वाढणार आहे. आणि भारतामध्ये हेच प्रमाण जवळपास 25% प्रमाण आहे. गेल्या वर्षी अभ्यास केला, ओके, इंडियन मेडिकल असोसिएशनचा, तर जवळपास 50 लाख डेथ, 50 लाख मृत्यू हे विविध कॅन्सर्सनी झालेले आहेत भारतामध्ये. आणि रिसेंटली म्हणजे माझ्याच घरात माझ्याच मावशीला ब्लड कॅन्सर झाला आणि फार फार तर 8 महिन्यामध्ये ती एक्सपायर झाली. एवढा हा कॅन्सर सिरियस आजार आहे आणि तो आज घराघरामध्ये तो आजार पोचलेला आहे. भारतामध्ये, एकट्या भारतामध्ये, आपल्या भारतामध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक 10,000, ओके, लोकांमागे 2,000 लोकांना कॅन्सर, विविध प्रकारचे कॅन्सर आहेत. फॉर एक्झाम्पल पुरुषांमध्ये तंबाखूमुळे होणारा जिभेचा कॅन्सर, ओठांचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर हा एक मोठा कॅन्सर पुरुषांमध्ये सापडतोय. महिलांमध्ये सांगायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सर हा याचं प्रमाण वाढत चाललं आहे. सर्वायकल्स कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, या वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि कुठेतरी, ओके, तुम्हाला आम्हाला याची जाणीव व्हावी, माझ्या जीवनशैलीमध्ये दुरुस्त व्हावी, म्हणून आजच्या या सत्राचं प्रयोजन आहे, ही भूमिका आहे. आज आपल्याला ज्या आपल्या वक्त्या लाभल्या आहेत त्या आहेत डॉक्टर मनीषा मगर मॅडम, की ज्या स्वतः एक होमिओपॅथ प्रॅक्टिशनर आहेत. त्या स्वतः आहार तज्ज्ञ आहेत, तसंच सायकोलॉजिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत व पंचकर्म विशारद सुद्धा आहेत. त्या स्वतः लॅब टेक्निशियन आहेत, तसंच त्या योग शिक्षिका आहेत व योग कन्सल्टंट, योग थेरपी कन्सल्टंट सुद्धा आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा कन्सल्टंट हा सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्या सध्या साताऱ्यामध्ये ऑन्कोलाईफ कॅन्सर हॉस्पिटल, शेंद्रे या ठिकाणी हे हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी त्या सध्या कार्यरत आहेत. आणि प्रिव्हेन्शन इन ऑन्कोलॉजी म्हणजेच कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो याच्यावरती त्या सतत कार्यशाळा घेत असतात. मागील 2 महिन्यापूर्वी सुद्धा आपण त्यांचं असंच गर्भाशयाचा कॅन्सरवरती सत्र घेतलं होतं. आय थिंक बऱ्यापैकी साधकांनी ते सेशन ऐकलं असेल. तर हे सेशन आपलं ब्रेस्ट कॅन्सरवरती आपण फोकस केलं आहे, त्याच्यावरती हे सेशन आहे. तर मी जास्त वेळ न घेता पुढील सत्र घेण्यासाठी मॅडमला विनंती करतो. येस, मनीषा मॅडम, अनम्यूट करा आणि बोला. हरिओम. हरिओम. हरिओम सर्वांना. हरिओम. हरिओम. सर्वप्रथम सर्व साधकांचं मी ह्या सेशन मध्ये स्वागत करते. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून इथे आला आहात आणि सरांनी मला ह्या सेशनसाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. की असे सेशन घेणं फार गरजेचं आहे. सरांनी मगाशी माझी माहिती देताना सर्व गोष्टी सांगितल्याच आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगितला सरांनी की मी प्रिव्हेन्शन ऑन्कॉलॉजी मध्ये काम करते, म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून. आणि त्याच्यामधला आपला विषय आहे तो आहे स्तनाचा कर्करोग समजून घेताना. कुठलीही गोष्ट का होत आहे, कशी झाली आहे, आणि मग हे कळल्यानंतर आपण त्याच्या पुढच्या भागामध्ये जातो की समजा चुकून आपल्याला एखाद्या गोष्टीची लागण झाली तर ते बरं कसं करायचं आहे, किंवा ह्या गोष्टींसाठी आपला महत्वाचा विषय येतो. तर आजचा हा विषय इतका महत्वाचा आहे की स्तनाचा कर्करोग समजून घेताना. स्तन म्हणजे काय असतं, त्याची
अॅनाटॉमी थोडक्यात मी सांगणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये होणारा स्तनाचा कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, तो ओळखायचा कसा, आणि सर्वात शेवटचा भाग येणार आहे आपला की आपल्याला त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे. या गोष्टी आपण एक एक टप्प्यावरती सर्व गोष्टी समजून घेणार आहोत. तर आपण सेशनला सुरुवात करत आहोत. स्तन म्हणजे ब्रेस्ट, ज्याला मॅमरी ग्लॅंड्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्या दोन असतात. स्त्री जननेंद्रियमधला तो सर्वात महत्वाचा अवयव आहे. मुलींच्या वयामध्ये येण्याच्या आधी त्याच्यामध्ये जास्त बदल झालेला नसतो. जेव्हा वयामध्ये मुली यायला लागतात तेव्हा आपोआपच त्याची वाढ होते. त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स त्याची वाढ करतात. गरोदरपणामध्ये ह्या हार्मोन्सच्या याच्यामध्ये आणखीन वाढ होते आणि त्याच्यामध्ये स्त्रावाची निर्मिती व्हायला लागते. असा हा स्तन सर्वात महत्वाचा अवयव आहे. म्हणजे मनुष्य हा अन्नाचा परिणाम आहे. आपण अन्न खाल्ल्यानंतरच आपल्यामध्ये आपण बोलू शकतो, चालू शकतो, ताकद येते. अन्न ही ऊर्जा देतं आपल्याला. सर्व गोष्टी होत असतात म्हणजे अन्नापासूनच होत असतात. आपल्या महत्वाच्या तीन गोष्टी आहेत ज्या की अन्न, पाणी आणि हवा. ह्या तीन गोष्टींमधलं अन्न हे फार महत्वाचा घटक आहे, ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. पण पृथ्वीवरती मनुष्य आल्यानंतर पहिलं अन्न त्याला जे मिळतं ते असतं स्तनपान असतं. म्हणजे इतका महत्वाचं कार्य, म्हणजे कोणताही अगदी स्त्री असू दे, पुरुष असू दे, कितीही अहंकारी कुठलाही व्यक्ती असेल तरी त्याला आईचं दूध हे पहिल्यांदा प्यावंच लागतं आणि मगच त्याची वाढ होते आणि पुढे जातो. अशा ह्या स्तनाबद्दल थोडेसे काही गैरसमज पण असतात. त्याच्याबद्दल खूप ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं पण मांडलं जातं. तर आपल्याला, आपण स्त्री आहोत आणि आपल्याला स्तन आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ह्या पृथ्वीवरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पोषणाची जबाबदारी आपल्याला परमेश्वराने ह्या माध्यमातून दिली आहे. म्हणून तर मी परमेश्वराचे रोजच आभार मानत असते की तू मला एक स्त्री बनवलंस आणि स्तनपान करण्याची संधी सुद्धा दिली. मी एका मुलाची माता पण आहे आणि व्यवस्थितरित्या मी स्तनपान सुद्धा केलं आहे. असे हे स्तन आपल्या हार्मोनल चेंजेस होतात. त्याच्यामध्ये वाढीच्या वयामध्ये हार्मोनल चेंजेस होऊन त्याची व्यवस्थितरित्या वाढ होते आणि गरोदरपणामध्ये त्या हार्मोन्स मधून पुन्हा चेंजेस होऊन त्यातून दुधाचा स्राव सिक्रेट व्हायला लागतो. पण आत्ताच्या काळामध्ये ह्याच स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. खूप म्हणजे सरांनी मगाशी जे आकडे सांगितलेत ते तर अगदी बरोबरच आहेत. पण मला जे सांगायचे आहेत तर आत्ताच्या भारतामध्ये म्हणजे म्हणजे मृत्यू होण्याचं दुसरं जे कारण आहे ते येत आहे कॅन्सर. आणि 30 मिलियन केसेस 2040च्या दरम्यान 30 मिलियन केसेस ह्या कॅन्सरच्या आपल्याला मिळणार आहेत. भारतामध्ये प्रत्येक 4 मिनिटामध्ये एका महिलेचं स्तनाच्या कॅन्सरचं निदान होतं. प्रत्येक 4 मिनिटामध्ये. आणि प्रत्येक 13व्या मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो. त्याचं कारण असतं स्तनाचा कॅन्सर. परंतु स्तनाचा कॅन्सर परदेशात सुद्धा त्याचं प्रमाण जास्त आहे आणि भारतामध्ये सुद्धा जास्त आहे. पण ह्या संशोधनात असं लक्षात आलंय की परदेशामध्ये जे कॅन्सर होतो ते बऱ्यापैकी त्यांचा 50च्या पुढे वगैरे होतो. आपल्याकडे सुद्धा आधी असंच होतं. पण आत्ताच्या ह्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये किंवा 10 वर्षाच्या काळामध्ये ते प्रमाण असं झालं आहे म्हणजे की 16 ते 20% केसेस आहेत त्या 40-35 मधल्या महिला आहेत. म्हणजे 40 ते 50च्या दरम्यानच्या महिला जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळत आहेत. हे प्रमाण भारतामध्ये थोडस बदललं गेलं आहे. तेच प्रकार आहे की भारतामध्ये बरं होण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी आहे. म्हणजे भारतामध्ये 30% महिला बऱ्या होतात. ऍक्च्युली हेच प्रमाण परदेशामध्ये अगदी 95% पर्यंत महिला बऱ्या होतात आणि आपल्याकडे बरं होण्याचं प्रमाण आहे ते 30%च आहे. मग आपल्याकडेच असं का होत आहे? आपल्याकडे काही ट्रीटमेंट नाहीयेत, आपल्याकडे कोणत्या गोष्टी उपलब्ध नाहीयेत का? का आपण कुठे कमी पडतोय? तर हो, आपण कमी पडतो. कुठे कमी पडतो? तर आपण महिला म्हणून डॉक्टरांच्याकडे जायला कमी पडतो, लाजतो, आपण दाखवण्यासाठी कमी पडतो. मगाशी मी एक वाक्य वापरलं की खूप वेळा काही सोशल माध्यम किंवा मधल्या काळात सिनेमा दृष्टी ह्याच्यातून असं दाखवलं गेलं की तो एक वेगळा अवयव आहे, फक्त जननेंद्रिय आहे किंवा काही अशा वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं आणि मग त्याच्या बाबतीत लाज मनात धरायची आहे. असं एक महिलांचा ग्रह झाला. 100% तुम्ही महिला आहात तर लाज आपला हे आहे, लाजलं पाहिजे. पण इथे लाजला तुम्ही तर संपला, हे लक्षात ठेवायचंय. मग परदेशामध्ये तिथे महिला लाजत नाही, बिनधास्तपणे तिथं जातात, त्यांना काही असेल तर दाखवतात.
आणि तिथं जे निदान होतं ते पहिल्या टप्प्यामध्ये होतं आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा निदान हे उशिरा होतं, म्हणून आपलं बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडे कमी आहे. जेवढ्या उपचाराच्या पद्धती परदेशामध्ये ऍडव्हान्स आहेत, तेवढ्याच आपल्या इथे सुद्धा ऍडव्हान्स उपचार पद्धती आहेत. जी ट्रीटमेंट आपण इंग्लंड अमेरिकेत जाऊन करणार आहोत तीच इथे सुद्धा होणार असते. फक्त आपण कोणत्या वेळी जातो ती आपली वेळ थोडीशी चुकीची होते. आपण थोडेसे ऍडव्हान्स स्टेजमध्ये डिसीज गेल्यानंतर जात असतो. आता एक आपली टीव्ही सिरियल मधले एक हे आहेत कलाकार आहेत, त्यांना सुद्धा आता निदान झालं त्याचं. आणि मला फार आश्चर्य वाटतंय की म्हणजे त्या तर आता एवढ्या मोठ्या हे आहेत, बाहेर फिरतात किंवा माहिती असते सर्व, तरी सुद्धा त्यांचं डायग्नोसिस होण्या हे तिसऱ्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मग डायग्नोसिस झालं म्हणजे मेटास्टॅटिक ह्याच्यात. ही थोडीशी चुकीची गोष्ट आहे. म्हणजे अवेअरनेस कमी राहतोय. म्हणजे तुम्हाला शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी आहेत किंवा तरी पण तुम्ही स्वतः बाबतीत अवेअर नसता. हे एक बरं होण्याचं म्हणजे बरं न होण्याचं एक जे कारण आहे त्याच्यामध्ये हे कारण येतं. तर असा हा स्तनाचा कॅन्सर होतो म्हणजे काय होतो, तर त्याची पहिल्यांदा मला वाटतं की आपण त्याची कारणांवरती जाऊया की त्याची कारणं काय असतात. तर आता जे मी कारणं सांगणार आहे ती बऱ्यापैकी दोन्ही सुद्धा कारणं जी आहेत ती म्हणजे संपूर्ण मी वेगळी वेगळी केलेत की दोन्ही स्तनाच्या कॅन्सरसाठीची मी वेगळी काढली आहेत आणि नॉर्मली कॅन्सर का होतो ती सुद्धा घेतली आहेत. तर आधी आपण स्तनाच्या कर्करोगाची कारणं बघूया. तर स्तनाच्या कर्करोगामध्ये पहिलं एक कारण येतं की ज्याच्यामध्ये आनुवंशिकता आहे का. म्हणजे समजा तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये तुमची आत्या येते, सासू तुमची ब्लड रिलेशन मध्ये येत नाही किंवा चुलती तुमची ब्लड रिलेशन मध्ये येत नाही. जे तुमच्या रक्ताच्या नात्यामध्ये आहे, आई आहे, मावशी आहे, आत्या आहे, आजी आहे, वडिलांकडची सुद्धा आणि आईकडची सुद्धा, अशा ब्लड रिलेशनच्या नात्यांमध्ये जर जेनेटिकली तुम्हाला त्यांना कोणाला कॅन्सर असेल तर तो तुम्हाला येण्याचे चान्सेस राहतात. जेनेटिकली आहे म्हणजे येईलच असं नाही, ते येण्याचे तुम्हाला एक चान्सेस असू शकतात म्हणजे येऊ शकतं. तर ही अनुवंशिकता तुम्हाला बघता आली पाहिजे. अनुवंशिकतेबद्दल सुद्धा बघताना जर त्या महिलेच्या ब्लड रिलेशन मधल्या जर तो 30-35 किंवा अगदी 50 पर्यंत झाला असेल तर ते अनुवंशिकतेने येण्याचे चान्सेस तुम्हाला राहतात. मग ही अनुवंशिकता आपण रोखू शकत नाही, जेनेटिकली आलेलं रोखू शकत नाही, पण त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन करू शकतो की त्याला जे ट्रिगर करणारे पॉइंट आहेत ते तर आपण टाळायचे असतातच. प्लस त्यासाठी आपण काय करायचं आहे की स्वतःची स्वतपासणी स्तन स्वतपासणी करायची आहे. ते मी पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्वाचा मुद्दा असतोय की अनुवंशिकता आहे. दुसरं एक कारण आहे की तुम्ही स्त्री असणं, हे पण एक कारण आहे. स्त्री असणं म्हणजे पुरुषांना सुद्धा स्तनाचा कॅन्सर होतो, पण ते प्रमाण फक्त 3% आहे आणि महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. म्हणजे महिला आहात तुम्ही, स्त्री आहात म्हणून पण तुम्हाला एक स्त्री कॅन्सर होणारे एक कारण आहे. दुसरं आहे की वय जास्त एजिंग नुसार सुद्धा होतो. म्हणजे आताच आम्ही एक 85 वर्षाच्या आजींचं ऑपरेशन केले मागच्याच आठवड्यामध्ये. तर एक वय जास्त होणं हे कॅन्सर होण्यासाठीचे कारण असं मानलं जातं की त्या पेशी तयार होतात आणि त्यांना फाईट करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती कुठेतरी कमी पडते आणि मग तुम्हाला पुन्हा कॅन्सर होऊ शकतं. तिसरं महत्वाचं कारण आहे की जीवनशैलीमधला बदल आहे. प्रचंड जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. आता आपण जातं चालवणं किंवा मोट ओढणं ह्या क्रिया आता आपण योगाच्या योगिक क्रिया म्हणून करतोय, ज्या की पूर्वी व्यायामाच्या क्रिया म्हणून केल्या जात होत्या. व्यायाम त्या पद्धतीने आपल्याला होत नाहीये. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यात, आपल्या उठण्याच्या बसण्याच्या सवयी बदलल्यात, विचार करण्याच्या सवयी बदलल्यात. संपूर्ण आहाराची पद्धत आहे, आहार बनवण्याच्या पद्धती, ह्या सर्व पद्धती बदललेल्या आहेत. जीवनशैलीतला बदल म्हणजे काय असतो? जीवनशैलीतला बदल म्हणजे हाच असतो की तुम्ही पूर्वी पण आपण जेवण करत होतो, आता पण आपण जेवण करतोय, पण पूर्वी आपण काय खात होतो आणि आता आपण काय खातोय. पूर्वी आपण कशा पद्धतीने जेवण बनवत होतो, कोणती भांडी वापरत होतो. बऱ्याच वेळा मी आता सांगते की हिमोग्लोबिन कमी आहे तर तुमच्या लोखंडी भांडी, लोखंडी कढया काढा बाहेर, ज्या की आपण ठेवल्या आहेत आतमध्ये. आणि आता आपण नॉनस्टिक वरती आलोय, तर ही नॉनस्टिकची भांडी वापरणं हे सुद्धा एक कॅन्सर होण्याचं कारण आहे. जीवनशैलीतला बदल म्हणजे हाच बदल असतो. आपलं ताण तणावाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, हे पण जीवनशैलीतला बदल ह्याच टप्प्यामध्ये येत असतं. त्यानंतर पुढचं जे कारण येतं त्याच्यामध्ये तुम्हाला मुलं कमी असणं किंवा मुलं नसणं हे एक कारण होतं.
त्याच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग म्हणजे तुम्ही कुठल्याच मुलाला जन्म दिला नसेल तर तुमच्यामध्ये ते हार्मोन्स चेंजेस झालेले नसतात. त्यामुळे सुद्धा स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही ज्यावेळी ह्याच्यामध्ये हिस्ट्री घेतो, आम्ही ज्यावेळी विचारतो, तर त्याच्यावेळी आम्ही प्रत्येक महिलेला हे विचारतो की तू किती मुलांना जन्म दिला आहेस, तुम्हाला मुलं किती आहेत. तर अजूनही बऱ्यापैकी महिला, वयस्कर महिला, ही सत्य परिस्थिती आहे की मुलींना जमेत धरत नाहीत. म्हणजे मुलं किती आहेत विचारल्यावरती 2 आहेत सांगतात, मग पुन्हा सांगतात की 3 पोरी आहेत पण त्या त्यांच्या घरी गेलेल्या आहेत. हे एक वेगळा पार्ट येतो, पण अशा पद्धतीने सांगितलं जातं. मग आम्हाला विचारावं लागतं की तुम्ही एकूण किती मुलांना जन्म दिलेला आहे. त्याच्यावरती मग आम्हाला विचारायचं असतं की त्या सगळ्यांना तुम्ही अंगावरती दूध पाजलं आहे का. कारण स्तनपान न करणं हे कॅन्सर होण्याचं, स्तनाचा कॅन्सर होण्याचे कारण आहे. ते सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये विचारावं लागतं. मग जर मुलं कमी असतील तरी पण तसा हार्मोनल चेंजेस कमी झालेला असतो तुमच्यामध्ये, किंवा ते हार्मोन सिक्रेशन्स कमी असतं किंवा नसणं तर ते पूर्णच टाळलं जातं. तर ते एक कारण असतं. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं कारण येतं की लग्नाचं वाढतं वय, जे की आत्ताच्या टप्प्यामध्ये आलंय. आपल्याला गव्हर्नमेंटने 18 वर्ष हे वय लग्नाचं दिलंय, पण आता 18 वर्ष मुलींचं लग्न होत नाहीये. मुलींना शिक्षण स्वतःच्या पायावरती उभं करायचंय, ह्याच्यामध्ये मुलींचं लग्नाचं वय वाढलं आहे. 25च्या पुढे बऱ्यापैकी लग्न होतात. अगदी 30 पर्यंत थांबलेल्या मुली आता आहेत. आणि मग आता त्यांची लग्न होणार आणि मग ह्यांना पुन्हा प्रेग्नन्सी राहणार कधी, 32, त्यांचं फिडिंग कधी येणार, हा सगळा प्रश्न, हार्मोन्स सगळे डिस्टर्ब होऊन जातात त्याच्यामध्ये. त्यामुळे लग्नाचं वाढतं वय किंवा उशिरा मुलं होणं हे एक स्तनाचा कॅन्सर होण्याचं महत्वाचं कारण आहे. निसर्गाने एक चक्र दिलं आहे, त्या त्या योग्य वेळी योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत, तरच आपण येणाऱ्या पुढच्या गोष्टींसाठी आपण तयार राहत असतो. आपलं शरीर आणि मन ह्या गोष्टींसाठी तयार होत राहत असतं, जे की लग्नाच्या वाढत्या वयामुळे, मुलं उशिरा होण्यामुळे ह्या गोष्टी होत नाहीत आणि मग स्तनाचा कॅन्सर होण्याचं एक कारण ते बनतं. खूप वेळा स्तनपान केलं जात नाही. आता तरी गव्हर्नमेंटने 6 महिन्याची सुट्टी दिली आहे, स्तनपान केलं जातं. बऱ्याच वेळा वर्किंग वुमन आहेत, आता महिलांना दोन्ही आघाड्या सांभाळायला लागतात, घर आणि बाहेर. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा महिलांना कामासाठी बाहेर जायला लागतं. 8 तासाची ड्युटी आहे, तेवढ्या वेळामध्ये ते दूध तसंच साठून राहतं, किंवा मग आल्यानंतर ते फिडिंग केलं तर त्या मुलाची पचवण्याची ताकद राहत नाही, किंवा तोपर्यंत खाल्लेलं असतं. असं करत ते हळूहळू फिडिंग कमी केलं जातं, स्तनपान कमी केलं जातं आणि मग दूध येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणून पण जॉब आहे, नोकरी आहे, कामानिमित्त स्तनपान केलं जात नाही. बऱ्याच वेळा स्तनपान करायला त्या पद्धतीने मुलीला, त्या त्या महिलेला दूध सिक्रीट होत नाही, म्हणून पण हळूहळू स्तनपान थांबलं जातं आणि मग पुन्हा पूर्णच बंद केलं जातं. त्यानंतर एक महत्वाचा मधल्या काळात एक गैरसमज होता की स्तनपान केल्यानंतर तुमच्या सौंदर्यामध्ये बाधा येते किंवा स्तन ओगळले जातात, हे होतं. तर तो पूर्ण पूर्ण गैरसमज आहे. स्तनपान करणं हे जेवढं मातेसाठी, म्हणजे त्या मुलासाठी जेवढं आवश्यक आहे, कदाचित त्याही पेक्षा जास्त त्या मातेसाठी आवश्यक आहे, की जिला पुढचं आपलं आरोग्य व्यवस्थित राखायचं असेल तर तिला स्तनपान करणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे हे स्तनपान नाही केलं तर एक स्तनाचा कॅन्सर तुम्हाला होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. आत्ताच्या मुली स्तनपानाबद्दल बरीच माहिती आपण देतो, किंवा मी स्वतः मिशन धारावीसाठी काम केले, त्यामध्ये सुद्धा आम्ही स्तनपानाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे. बऱ्यापैकी करतात, पण खूप वेळा दूध येत नाही किंवा काही हार्मोन्स तसे हे होत नाहीत. त्यामुळे पण त्या मुलाला सुद्धा त्याचं नुकसान होतं आणि त्या आईला सुद्धा ते हार्मोन्स तसे सिक्रीट होत नाहीत. त्यानंतर महत्वाचं एक कारण येतं की व्यायामाचा अभाव. काही महिला मी बघते कुठल्याच पद्धतीचा व्यायाम करत नाहीत, अगदी सुख वस्तू जगतात. तुम्ही जगलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, पण व्यायाम हा कंपल्सरी आहे. व्यायाम हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. जसं तुम्ही रोज जेवण करता, रोज तुम्ही शी शू करता, तेवढाच महत्व तुमच्या व्यायामाला पाहिजे. तुमची कुठलीही शारीरिक हालचाल होत नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीने व्यायाम करत नाही, व्यायामाचा अभाव असणं हे एक स्तनाचा कॅन्सर होण्याचं महत्वाचं कारण आहे. त्यानंतर पुढचं जे कारण येतं, ज्याच्यामध्ये आपल्याला अनुवंशिकता तर मी सांगितली, त्यानंतर महत्वाचं कारण येतं की पाळी लवकर सुरू होणं. पाळी सुरू होणं
किंवा पाळी बंद होणं हे तुमच्या हातामध्ये नाहीये. ते सगळं हार्मोन्सच्या हातात आहे. आणि जे हार्मोन्स एक निसर्गाला पण न सुटलेलं कोड आहे, सगळं हार्मोन्स वरती अवलंबून असतं. पण पाळी लवकर सुरू झाली तरी सुद्धा स्तनाचा कॅन्सर होण्याचा एक धोका असतो. पाळी जर उशिरा गेली तरी सुद्धा होऊ शकतं. बऱ्यापैकी 50च्या आतपर्यंत पाळी जाणं आवश्यक आहे. पण पाळी जाईलच किंवा येईलच हे तुमच्या हातामध्ये नाहीये. जर पाळी तुमची उशिरापर्यंत राहिली तर तुम्ही स्तनाची मॅमोग्राफी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. गर्भाशय किंवा ओव्हरीचा कर्करोग असेल तरी सुद्धा स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. वाढतं वजन हे एक स्तनाचा कॅन्सर होण्याचं महत्वाचं कारण आहे. वाढत्या वजनामध्ये बऱ्याच वेळा वजन वाढलेलं असतं, त्याच्यामध्ये हार्मोन्स डिस्टर्ब असतात. खूप वेळा वाढत्या वजनामध्ये स्तनाची सुद्धा वाढ झालेली असते आणि त्या वाढलेल्या स्तनामध्ये गाठ असते, ती लक्षात येत नाही आणि पुढच्या टप्प्यामध्ये कॅन्सर जातो. हे न कळण्याचं पण कारण आहे. वाढतं वजन हे सुद्धा स्तनाचा कॅन्सर होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या हे सुद्धा एक स्तनाचा कॅन्सर होण्याचं कारण आहे. पूर्वीच्या याच्यामध्ये घेतल्या जात होत्या. तुमचे हार्मोन्स आहेत ते नॅचरली स्टॉप केले जातात. हार्मोन्स मध्ये गडबडी केली जाते, म्हणजे निसर्गाच्या कामामध्ये आपण ढवळाढवळ करतो आणि मग त्याची कुठेतरी शिक्षा म्हणून आपल्याला असा आजार होऊ शकतो. त्यामुळे बऱ्यापैकी आता कमी झालंय, पण पूर्वी होतं. आता तरी पण इंजेक्शनच्या स्वरूपात ते दिलं जातं. त्यामुळे शक्यतो अशा गोळ्या टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर रेडिएशन एक्सपोजर. रेडिएशन एक्सपोजर म्हणजे जे छोटे कण येतात, आपण एक्सरे वगैरे करतो त्यातून जे कण येतात त्याला सातत्याने एक्सपोजर झाला तुम्ही तरी सुद्धा होऊ शकतो. आपण जे आता मॅमोग्राफी ही तपासणी सांगतो, तर मॅमोग्राफी मध्ये सुद्धा, म्हणून मॅमोग्राफी ही वर्षातून एकदाच करायची. त्यामध्ये सुद्धा रेडिएशन म्हणजे एक्सरेचे कण येतात आणि ते सुद्धा सातत्याने तुम्ही घ्यावे अशी गरज नाही. त्यामुळे 6 महिन्यातून वगैरे कधी मॅमोग्राफी करायची नाही, तर ती वर्षातून एकदा करायची आहे. रेडिएशन एक्सपोजर आपण टाळणं गरजेचं आहे. ज्या महिला एक्सरे डिपार्टमेंट किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतात, जिथे की ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे हाडांचं, तर तिथं सातत्याने एक्सरे घ्यायला लागतात आणि त्यांनी जर ते प्रोटेक्शन नाही घेतलं तर त्यांना एक ते कारण होऊ शकतं. अति चरबीयुक्त आहार खूप खाल्ला जातो. आताच्या काळामध्ये सगळं बघितलं तुम्ही तर नॉनव्हेजची दुकानं, चिकन मटन शॉप प्रचंड प्रमाणात वाढली आहेत. आताच्या काळात अति चरबीयुक्त आहार घेतलाच जात आहे. तो चरबीयुक्त आहार आहे. प्लस आताच्या मुलींच्या मध्ये जे लेस कुरकुरे जे ट्रान्स फॅट खाण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा खूप वाढलं आहे. ते सुद्धा स्तनाचा कॅन्सर होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर महत्वाचं कारण येतं की अति ताणतणाव. प्रचंड स्ट्रेसफुल लाईफ झाली आहे, म्हणजे की आताच्या ह्याच्यामध्ये राहिलंच नाही की आता 1 वर्षाचं बाळ असेल तरी सुद्धा त्याला ताण येईल अशी स्थिती झाली आहे. म्हणजे वयस्कर आहात तुम्ही तरी ताण आहे, लहान आहे तरी अभ्यासाचा ताण आहे आणि नको त्या गोष्टीचा पण ताण घेतला जातो. ज्या गोष्टीचा आपल्याशी काही संबंध नाही नंतर आपल्या लक्षात येतं त्या गोष्टीचा पण तेवढ्या वेळासाठी आपण इतका ताण घेतो, ते हार्मोन सिक्रेट होतात आपल्या शरीरावरती, त्याचा वाईट परिणाम घेतात आणि त्या ताणतणावामुळे पुढे जाऊन तुम्हाला कोणताही कर्करोग होण्याची शक्यता असते आणि तो होतो. त्यानंतर एक महत्वाचं कारण येतं की अति सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो, हे एक कॅन्सर होण्याचं कारण आहे. अति सौंदर्य प्रसाधनामध्ये ज्याच्यामध्ये काही केमिकल्स घातलेले असतात तर ते ते पण स्तनाचा कॅन्सर किंवा होण्याचं एक कारण आहे. तर ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. आत्ताचे जे परफ्युम्स वापरले जातात तर ते अल्युमिनियम कॅन मध्ये जर परफ्युम्स असतील तर ते वापरायचे नाहीयेत आपल्याला. आपण अगदी टिकली कुंकू लावतो, लिपस्टिक लावतो, ते सुद्धा तुम्ही कोणत्या कंपनीची घेतले, त्यातून तुम्हाला कोणतं केमिकल आतमध्ये जाते ते तुम्हाला कळलं पाहिजे. पॅराबिन फ्री केमिकल्स म्हणजे पॅराबिन फ्री ते नसलेलं तुम्ही कॉस्मेटिक वापरायचंय. जास्त कॉस्मेटिकच्या नादी लागू नका. तुम्ही जर योग आणि सर्व गोष्टी केल्या तर नॅचरलीच ग्लो येतो, वापरण्याची गरज पडत नाही. त्यानंतर येतंय की व्यसनांचा परिणाम, म्हणजे काही आता आपल्याच्या ह्याच्यामध्ये नसतील पण आम्ही जेव्हा खेडेगावात जातो तर मिश्री लावण्याचं प्रमाण प्रचंड आहे. मिश्री लावतात, तंबाखू खाणाऱ्या सुद्धा महिला असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर होतो. महिलांनी मिश्री लावली तर त्यांना तोंडाचाच कॅन्सर होईल असं नाही, स्तनाचा कॅन्सर होतो. गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचं कारण सुद्धा तंबाखू आहे आणि आताच्या संशोधनात असं कळलंय की किडनीचा कॅन्सर हे सुद्धा तंबाखूच्या अतिसेवनामुळे होत असतो. आणि त्यानंतर एक महत्वाचं अति महत्वाचं कारण आहे की जे आपल्या हातामध्ये नाहीये
पण आपण ते टाळू शकतो. ते आहे की तुमचा अतिरेकी खतांचा वापर. खत इतक्या प्रमाणामध्ये खतं घातली जातात शेतीला, आणि ती सुद्धा सेंद्रिय खतं नाहीये, ती केमिकल युक्त खतं घातली जातात. आणि त्या खतांचा परिणाम तुमच्या, ते खत आहे ते त्या धान्यातून तुमच्या पोटामध्ये जातं, आणि ते तुम्हाला वाईट परिणाम 100% देत असतं. त्यानंतर आहे की कीटकनाशकांचा वापर केला जातो. रासायनिक कीटकनाशकांचा वापर सर्रास केला जात आहे. आता काही वर्षांनंतर तुमच्या दारातली तुळस सुद्धा कीटकनाशक मारल्याशिवाय येणार नाहीये, अशी आत्ताची स्थिती आहे. इतकं डिपेंड झाले, इतकं कीटकांचं प्रमाण वाढलं आहे, म्हणजे कीटकनाशक मारल्याशिवाय कुठलंही पीक येत नाही. पण ते कीटकनाशक तुमच्या पोटामध्ये जात आहे आणि तुम्हाला त्याचा परिणाम दिसत आहे. त्याच्यासाठी 2 मिनिटासाठी मी एक उदाहरण सांगते. आपल्या एका भाग आहे तिकडचा, मान तालुक्यातला, आणि तिकडचे रुग्ण सातत्यानं स्तनाच्या कर्करोगाचे सतत रुग्ण येत होते. म्हणून मी आमच्या सरांना विचारलं की ह्याच भागातून का येतात रुग्ण इतके. तेव्हा त्यांनी सांगितलेलं, एक प्रसिद्ध ऑन्कोसर्जन आहे, त्यांनी मला सांगितलं की मॅडम तिकडे डाळिंबाच्या बागा खूप आहेत आणि डाळिंबावरती खूप औषधं मारली जातात. डाळिंबावरच्या झाडावर मारलेलं औषध पुन्हा त्या जमिनीतून नदीमध्ये जातं, तेच ह्या महिला हे करतात, आणि त्यामुळे त्या भागामध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे. असं हे कीटकनाशक आणि खतांचा वापर खूप केला जातो आहे. त्याला कीटकनाशक वापरायची म्हणजे कुठंतरी शेतकऱ्याची चूक आहे असं नाहीये. आपला हव्यास पण वाढला आहे, आपलं लोकसंख्या पण वाढली आहे. त्या वाढत्या लोकसंख्येला पुरवठा होण्यासाठी म्हणून जास्त टिकवावं लागतंय आपल्याला, म्हणून सुद्धा ह्या गोष्टी केल्या जातात. पूर्वी जे होतं ते बोर छोटं होतं बघा, पेरू छोटा होता, चवळी, परवाच मी माझ्या मिस्टरांना म्हटलं तर छोटी चवळी येत नाही का, तर मिळतच नाही. सगळे असे छोटे नॅचरली होते. आता काय झालंय, आपल्याला लोकसंख्या एवढी वाढली, आपला हव्यास पण वाढला आहे. एवढ्या लोकसंख्येला पुरवठा होण्यासाठी आणि सर्वांना मिळण्यासाठी म्हणून आपल्याला मोठं, सगळं मोठं पाहिजे. म्हणजे पेरू पूर्वी छोटा होता, तो राहिला नाही. आता एवढा मोठा पेरू येतो की आपल्या हातामध्ये सुद्धा बसत नाही, एवढे मोठे मोठे पेरू आहेत. आणि सगळ्या ह्या बदललेल्या गोष्टी आहेत, त्या निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पिकवले तुम्ही. मग तुम्हाला इकडं मोठं एवढं फळ घ्यायचे, तर निसर्ग तुम्हाला इकडं मोठी गाठ देतोय, हे घ्या, ह्या पद्धतीनं घ्या. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर प्रिव्हेन्शन मध्ये मी तुम्हाला त्याच्या गोष्टी सांगणार आहे. आता आपण कारणांमध्ये जातो आहोत. त्यानंतर महत्वाचं, सर्वात महत्वाचं कारण आहे की तुमचा आहारावरचा गेलेला कंट्रोल. मगाशी जे हे दाखवलं आपण की फास्ट फूड, इतकं फास्ट फूड खाल्लं जात आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. पूर्वी आपण शिरा उपीट पोहे हा नाश्ता होता, आता नाहीये. आता महिला पण थोड्याशा कामाच्या ह्याने असतील म्हणा, किंवा मी म्हणेन की सरळ आळशी झाल्यात. सरळ बेकरीमध्ये पाठवायचं मुलाला, टोस्ट ब्रेड बटर आण आणि ते खायला द्यायचं. त्यानंतर मग डब्यात सुद्धा बऱ्यापैकी आता काही शाळांनी तरी नियम केलाय म्हणून बरं आहे. आणि शाळांच्या बाहेर असलेला लेस कुरकुरेवाल्याला पहिलं बंद केलं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा मुलींना पीसीओडीचं प्रमाण होते आणि पुढे जाऊन त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची हे आहे. आत्ताच्या मगाशी म्हटलं की जसे तुळस येणार नाही, तसं काही वर्षांनंतर मुलींना नॅचरल प्रेग्नन्सी सुद्धा राहायचं कमी होणार आहे. फर्टिलिटी सेंटरची संख्या बघा किती वाढली आहे, त्याचं कारण आहे हे तुमचं फास्ट फूड, जे की लेस कुरकुरे मॅगी असल्या गोष्टी खाल्ल्या जातात. वडापावचे गाडे किती झालेत, मगाशी सांगितलं तसे चिकन मटनची जेवढी दुकानं आहेत, तेवढंच टप्प्याटप्प्यावरती वडापावच्या सुद्धा गाड्या झाल्या आहेत. आणि हे तुमच्या आहारामध्ये असलेला बदल, हे एक स्तनाचा कॅन्सर होण्याचं महत्वाचं कारण आहे. ही कारणं जी आहेत ती स्तनाचा कॅन्सर होण्याची कारणं आहेत. पण बाकीचे कॅन्सर सुद्धा कशामुळे होतात, त्याच मध्ये स्तनाचा कॅन्सर सुद्धा होतो. तर ती मी जराशी थोडक्यात तुम्हाला सांगतेय. त्याच्यामध्ये आपलं आहे की कुकिंगची पद्धत आपली बदलली आहे. मगाशी सांगितलं की नॉनस्टिकची भांडी आपण वापरतोय, तर त्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. तर नॉनस्टिक भांडी नाहीत वापरायची. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या लोखंडी कढया, तवे आहेत, ते बाहेर काढा आणि ते वापरा. त्यातून तुम्हाला हिमोग्लोबिन सुद्धा मिळणार आहे. जास्त उष्णतेवरती आपण तळतोय, आता तळलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण खूप वाढले. वडापाव खाता तुम्ही, त्यावेळी ते तेल किती वेळा उकळलेलं असतं आणि ते जास्त डीप फ्राय करतो आपण. तुम्हाला फ्राय करून खायचं आहे तर शॅलो फ्राय करून खावा. जास्त तेल प्रचंड उकळले आणि त्यात भाजलेला पदार्थ आहे तो तो कार्सिनोजेनिक होतो. म्हणजे किंवा तंदूर वगैरे खाता, स्मोक करतात, ते सुद्धा नाही करायचं आहे. त्यांनी सुद्धा
कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतं आहे. म्हणजे अगदी पनीर सुद्धा ते तंदूरला लावून खाल्लं जातं, ते सुद्धा आपल्याला नाहीये करायचं. शिळे पदार्थ खायचे नाहीयेत. शिळ्या पदार्थांमध्ये टॉक्झिन्स तयार होतात, जे की दिसत नाही. तुम्ही फ्रीजमध्ये पदार्थ ठेवता म्हणजे सुद्धा तो शिळाच झालेला असतो आणि फक्त तुम्हाला तो कळत नाही. असे शिळे पदार्थ खाल्ल्यामुळं, हवा बंद, डबा बंद, प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. स्वच्छता नसणं हे सुद्धा एक वाढत्या कॅन्सरचं प्रमाण आहे. ज्याच्यामध्ये स्वच्छता नसतं म्हणजे पाणी उकळलेलं नाही पिलं जात किंवा बॉटल मधलं पाणी पिलं जातं. पुढे येणार येते प्लास्टिकचा वापर. प्लास्टिकचा वापर, इतका प्लास्टिकचा वापर केला जातोय. चहा तुम्ही प्लास्टिकच्या ह्याच्यात पिता आणि जेव्हा आपण सांगितलं जातं तेव्हा तो माणूस म्हणतो की हा कागदाचा कप आहे. तो कप कागदाचा नसतो. तो कप बाहेरून कागदाचा वाटतो, आतमध्ये त्याच्यात प्लास्टिकचं कोटिंग केलेलं असतं. त्यामध्ये तुम्ही गरम चहा ओतता आणि तो उकळलेला चहा ओतल्यावरती त्यातलं प्लास्टिक मेल्ट होतं आणि ते तुमच्या पोटामध्ये जातं. मध्ये एका अशा संशोधनामध्ये आढळलं आहे की त्या महिलेच्या दुधामधून त्या मुलाला प्लास्टिकचे कण जातात. म्हणजे कुठपर्यंत ते प्लास्टिक पोचलंय बघा. मग ते प्लास्टिक जातंय कुठून आपल्या पोटामध्ये, तर अशा पद्धतीनं गरम जेवण, त्यात तर प्लास्टिक कंटेनर कोविड नंतर निघाले, प्लास्टिक कंटेनर मध्ये घालायचं, गरम गरम जेवण घालायचं. काय होणार आहे, ते प्लास्टिक मेल्ट होणार आहे आणि तुमच्याच पोटात जाणार आहे आणि पुढे जाऊन कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा, म्हणजे स्तनाचाच होईल असं नाही, कुठला तरी कॅन्सर तुम्हाला त्यातून होऊ शकतो. म्हणून तर कॅन्सरचे रुग्ण आता वाढलेले आहेत. खूप वेळा मगाशी मी सांगितलं की रेडिएशन एक्सपोजर, काही पदार्थ टिकावेत म्हणून कधी बनवलेला पदार्थ असतो, तो खराब का होत नाही? बेकरी मधले पदार्थ का होत नाही? तुम्ही घरी बनवलेले पदार्थ खराब का होतात? तर त्याच्यामध्ये रेडिएशनचे रेस टाकले जातात किंवा प्रिझर्वेटिव्ह घातले जातात, केमिकल्स टाकले जातात, म्हणून सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवायचं नाही आपल्याला, लोखंडी ह्याच्यामध्ये किंवा स्टीलच्या ह्याच्यामध्ये शिजवू शकता तुम्ही. अगदी मातीची भांडी वापरली तरी सुद्धा बेस्ट आहे. त्यानंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जो आहे, आपण जो साबण वापरतोय भांडी धुण्यासाठी, जो साबण वापरतोय त्याच्यामध्ये क्लोरीन असतंय, त्याच्यामध्ये बरेच केमिकल असतात आणि ते किती पण काढले तरी ते निघत नाहीत, त्यातून तसेच राहतात आणि मग आपल्याला ते आपल्या पोटामध्ये जातात. ते कार्सिनोजेनिक आहेत. पूर्वी आपण भांडी घासण्यासाठी राख वापरली जायची, बऱ्याच वेळा म्हणजे मला आठवते की माझ्याही ताकाचं भांड वगैरे आम्ही काही साबण टाकायचं नाही, गरम पाणी ओतायचं, धुवून घ्यायचो आणि ते करायचं. आता तेवढा कष्ट घेतले जात नाहीत, साबण लावला जातो. हा विचार येत नाही का की एवढं गिळगिळीत झालेलं भांड आहे, ते ह्या साबणाने कसं निघालं, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, हा आपण विचार करत नाही. जे नॅचरल आहे, राख, सोडा, बेकिंग सोडा या पद्धती तुम्ही वापरू शकता. गरम पाणी वापरून सुद्धा भांडी धुवू शकता. सातत्याने क्लोरीन युक्त साबणाचा वापर टाळला गेला पाहिजे, त्यामुळे सुद्धा होत आहे. पालेभाज्यांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये कमी झालं आहे. आपण बऱ्यापैकी नॉनव्हेज वरती आलोय. म्हणजे कालच माझी मैत्रीण म्हटली की ती अतिशय फॅन आहे नॉनव्हेज शिवाय माझी सानू राहू शकत नाही अशा पद्धतीनं. पण हे अति नॉनव्हेजचा वापर आपल्याला पुढे जाऊन आजारच देणार आहे, मग तो कुठल्या पण पद्धतीचा देईल. त्यानंतर आहे की तुमचं स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. आपल्या शरीरामध्ये मेलेटॉनिन जे हार्मोन सिक्रेट होतं ते पूर्ण, जोपर्यंत आपली मोबाईलची लाईट चालू आहे, कुठली पण लाईट चालू आहे तोपर्यंत ते सिक्रेट होत नाही आणि तोपर्यंत आपल्याला झोप आली आहे हे कळत नाही. पण आपण स्क्रीन म्हणजे अगदी झोपेपर्यंत, आता मोबाईल हातातनं पडेल इथपर्यंत आपण मोबाईल हातात ठेवतो आणि मग पडल्यानंतर कसा तरी तो मेंदू थकून थकून झोपतो आणि मग ती पण गाढ झोप होत नाही. तर ती कमी झोप होणं हे सुद्धा कॅन्सर होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. वाढतं वजन आहे, व्यसनांचा परिणाम आहे. बऱ्याच वेळा मलमूत्र वेग रोखले जातात, त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. ही अशी कॅन्सर होण्याची मी वेगळी वेगळी कारणं सांगितली. स्तनाच्या कॅन्सर होण्याची कारणं वेगळी आहेत, म्हणजे थोडी वेगळी आहेत, आणि इतर नॉर्मल होणारी आहेत ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली आहेत. तर जेवढं आपल्याला टाळता येईल तेवढं ह्यातलं टाळायचं आहे. स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं काय असतात हे आपण बघणार आहे. मग आजपासून आपण सांगतोय की गाठीच्या रूपामध्ये येतो, तर हो, स्तनामध्ये गाठ असणं हे कर्करोगाचं लक्षण असतं. पण स्तनामध्ये असणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते असं नाही. स्तनामध्ये गाठी येतात, तर त्यावेळी ती जर न दुखणारी गाठ असेल आणि त्या गाठीमध्ये वाढ होत असेल तर आपल्याला डॉक्टरांच्याकडे जायचं आहे.
खूप वेळा स्तनामध्ये गाठ नसते पण काखेमध्ये गाठ असते, अशा वेळी सुद्धा आपल्याला लगेच डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. ती लिम्फ नोड एनलार्जमेंट असते, अवधानाच्या गाठी असतात. जसं आपल्याला लहानपणी खेळताना पायाला लागलं तर जांघेमध्ये अवधानाची गाठ यायची, ते आपल्या लक्षात असते. तशाच पद्धतीनं तुमच्या स्तनामध्ये किंवा छातीमध्ये काही इन्फेक्शन झालं किंवा कोणताही आजार झाला तर त्याची गाठ आहे ती काखेमध्ये येते. म्हणजे स्तनामध्ये गाठ नसेल आणि काखेमध्ये असेल न दुखणारी कठीण गाठ असेल तर ती काळजीचं कारण आहे, डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. स्तनाच्या अग्रातून पाणी किंवा रक्त मिश्रित असा स्त्राव येतो, तर ह्यावेळी सुद्धा आपल्याला डॉक्टरांच्याकडे जाऊन दाखवायचं आहे. जर स्तनामध्ये गाठ असेल तर डॉक्टर त्याची तपासणी करतील, त्याची त्या पद्धतीने पुढे त्याची सोनोग्राफी, मॅमोग्राफी हे तुमच्या वयाच्या टप्प्यांमध्ये ठरेल. जर तुम्ही 40च्या पुढच्या असाल तर तुमची मॅमोग्राफी ही तपासणी केली जाते. 40च्या आत असेल तर तुमची स्तनाची सोनोग्राफी ही तपासणी केली जाते, सोनोमॅमोग्राफी अशा पण पद्धतीनं केली जाते. मग त्या गाठीमध्ये निदान केलं जातं. काखेची सुद्धा तशाच पद्धतीने अशा पद्धतीने मॅमोग्राफी ही तपासणी केली जाते, ज्याच्यामध्ये तुमचं स्तन ठेवलं जातं आणि त्याचा एक्सरे केला जातो. ज्याच्यामध्ये गाठ असेल, आतमध्ये असेल तर ती तुम्हाला लक्षात येते, डॉक्टरांना ती समजते. काखेमध्ये असेल तर आपल्याला मॅमोग्राफी करण्याच्या ऐवजी सोनोग्राफी ही तपासणी करावी लागते. बऱ्याच वेळा स्तनाच्या अग्रातून पाणी येतं, पण हे पाणी येतं त्यावेळी त्याच्यामध्ये रक्त येऊ शकतं, पू येतो, पाणी येतं. प्रत्येक वेळी गाठ असेल तर ती कॅन्सरची आहे का तर नाही, ते आपण निदान डॉक्टरांना ठरवू द्या. पाणी येतं हे सुद्धा, पाणी बऱ्याच वेळा फिडिंग बंद झालं आहे, बाळाला पाजायचं बंद केले तरी सुद्धा पाणी येतं, तर ते सुद्धा डॉक्टरांना दाखवायचं आहे. ते डॉक्टर काचपट्टीवरती घेतात आणि त्याची तपासणी केली जाते. खूप वेळा हा मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याच्या वेळी सुद्धा अशा पद्धतीनं पाणी येतं, किंवा खूप वेळा आता बाळाला पाजायचं बंद केलंय आणि मध्येच अचानक स्तनाला काही धक्का लागला, काही लागला असेल तर तिच्या आतमध्ये मेस्टायटिस होतो आणि त्यातून सुद्धा स्तनाला सूज येते आतमधल्या ह्याच्यामध्ये आणि त्यातून सुद्धा पाणी येऊ शकतं. प्रत्येक वेळी पाणी येणं हे कॅन्सरचं कारण नसतं, पण खूप वेळा त्यातून कॅन्सर आहे हे सुद्धा आधी शरीर आपल्याला दाखवत असतं. त्यामुळे असं असेल तरी डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. खूप वेळा स्तनाग्र आतमध्ये ओढली जातात, म्हणजे नॉर्मली बाळाला फिडिंग द्यायचे तर जे स्तनाग्र आहे, काळं बोंडशी आहे, ते पुढं असतं. वयोमानानुसार ते हळूहळू आतमध्ये जायला पाहिजे, पण ज्यावेळी स्तनाचा कॅन्सर होतो त्यावेळी ती गाठ असते ती आतमध्ये पूर्ण ते स्तनाग्र खेचलं जातं, आतमध्ये ओढलं गेलेलं असतं, त्याला रिट्रॅक्टेड निपल असं म्हटलं जातं. स्तनाच्या आकारामध्ये बदल झालेला असतो. नॉर्मली दोन्ही स्तनाच्या आकारामध्ये बदल असतो. जसं की तुम्ही बांगडी घालायला गेला, एका हातामधली बांगडी दुसऱ्या हातामधली बांगडी ह्याच्यामध्ये फरक असतो, थोडासा फरक होतो. तसा नॉर्मली स्तनामध्ये फरक असतो. पण जेव्हा हा फरक लक्षात येण्यासारखा असतो की एक स्तन खूप छोटं झालंय आणि एक स्तन मोठा झालाय, म्हणजे त्याच्यामध्ये गाठ असते त्यामुळे ते स्तन थोडंसं खाली ओघळलेलं असतं, किंवा एखाद्या स्तनामध्ये गाठ आतमध्ये असते आणि स्तन ओढलं जातं आणि श्रंक होतं, त्यावेळी सुद्धा स्तनाच्या आकारामध्ये बदल होत असतो. त्यानंतर स्तनाच्या त्वचेमध्ये बदल होतो. जसं संत्र्याच्या ह्याच्यावरती डॉट डॉट येत असतात, तशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये डॉट येत असतात आणि ते जे असतात त्याच्यामध्ये हे रिट्रॅक्टेड निपल ही स्किन चेंजेस आहेत बघा. त्याच्यामध्ये संत्र्याच्या ह्याच्यावरती जसे डॉट असतात तसे ह्याच्यामध्ये दिसतात, हे स्किन चेंजेस सुद्धा ह्याच्यामध्ये होऊ शकतात. बऱ्याच वेळा कुठेच काही नसतं आणि त्या स्किन मध्ये तेवढा बदल जातो, म्हणजे आतमध्ये कॅन्सरची लागण तयार होत असते आणि त्यावेळी स्किन वरती तसे चेंजेस व्हायला लागतात. अलीकडची स्लाइड. हा, हे रिट्रॅक्टेड निपल आहे, ज्याच्यामध्ये ते स्तनाग्र आहे ते आतमध्ये ओढलं जातं. तर हे दोन्ही बदल ह्याच्यामध्ये दिसत असतात. त्यानंतर खूप वेळा स्तनाच्या याच्यावरती असे नॉर्मली ठिपके येतात, नॉर्मल छोटे छोटेसे असे डॉट यायला लागतात, तर ते अगदी अर्ली लक्षण असते, ह्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पण चेंजेस होत असतात. हे सुद्धा स्तनाचा कर्करोग होण्याचे एक लक्षण आहे. त्यानंतर स्तनाग्रावरती जखम होते आणि ती जखम भरली जात नाही, तिथे जखम तयार होते आणि ती लवकर बरी होत नाही, तर ह्याच्यामध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर असू शकतो. खूप वेळा ती जखम आहे ती त्वचेला आहे का, स्तनाच्या आतमध्ये गाठ आहे का, किंवा निपलच्या पुढे बाजूला पण जखम झाली का, हे डॉक्टरांना दाखवू द्या. बऱ्याच वेळा लोक पॅनिक होतात किंवा महिला घाबरतात, झालंय का मला. तर कुठल्याही गोष्टीमध्ये ही सर्व लक्षणं सांगितली, ह्या प्रत्येक लक्षणामध्ये तुम्हाला कर्करोग असेलच
असं नाही, पण असू शकतो. म्हणून ही ढोबळमानाने सांगितलेली महत्वाची लक्षणं आहेत, जी लक्षणं असल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जायचंच आहे. म्हणून ही लक्षणं आपण सांगितलेली आहेत. बऱ्याच वेळा सतत अशक्तपणा येत राहतो, म्हणजे काहीच नसतंय आणि सातत्यानं अशक्तपणा येत राहतो. हे सुद्धा बऱ्याच वेळा स्तनाच्या कर्करोगाचे एक लक्षण असू शकतं. अशा वेळी सुद्धा आपल्याला डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. ही झाली स्तनाच्या कर्करोगाची मगाशी सांगितलेली कारणं आणि ही झाली लक्षणं. आता आपल्याला कारणं कळली आहेत, लक्षणं कळली आहेत, तर आता आपल्याला ह्याचं उपचाराच्या पद्धती सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर ह्याचे उपचार कसे करायचे असतात, तर उपचाराच्या आधी आपल्याला निदानाच्या पद्धती माहिती असणं आवश्यक आहे. समजा स्तनाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला गाठ दिसली आहे, असू दे इथंच ठेव. स्तनामध्ये तुम्हाला गाठ दिसली आहे, तुम्ही आता डॉक्टरांच्याकडे गेला आहे, तर डॉक्टर तुम्हाला पहिल्यांदा स्तनाची सोनोग्राफी किंवा तुमच्या वयोमानानुसार मॅमोग्राफी किंवा काखेची सोनोग्राफी किंवा बऱ्याच वेळा काही वेळा सोनोग्राफी मॅमोग्राफी पेक्षा सुद्धा काही वेळा MRI सुद्धा आपल्याला करावा लागतो, ज्याच्यामध्ये स्मूथ ज्या गोष्टी असतात त्याचं आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं निदान करता येतं. ते लक्षात आल्यानंतर मग तिथे आपल्याला गाठ दिसली, डॉक्टरांना गाठ दिसली, तर फार मोठी गाठ असेल तर त्याची ट्रू कट बायोप्सी म्हणजे एक पद्धतीची सुई येते, छोटासा अगदी किंचितसा सुई एवढा छेद दिला जातो त्या गाठीच्या स्तनावरती, वरती म्हणजे गाठ आहे त्याच्यावरती स्तनावरती, आणि त्याच्यातून छोटीशी बंदुकीसारखी आवाज येतो फक्त त्याचा. त्या आतमध्ये निडल टाकली जाते, ती निडल छोट्याशा पेशी तपासणीसाठी लागणाऱ्या छोट्याशा पेशी काढून घेतात, त्या काचपट्टीवरती घेऊन पुन्हा लॅबमध्ये पाठवल्या जातात आणि त्या तपासल्या जातात. ह्या पद्धतीला ट्रूकट बायोप्सी असं म्हटलं जातं. पण गाठ खूप छोटी आहे आणि आपल्याला तपासणी करायची आहे, तर त्याच्यामध्ये फाईन निडल ऍस्पिरेशन टेस्ट म्हणजे छोटीशी अगदी सुई टाकली जाते, ज्याच्यामध्ये अगदी पाणी असेल त्याच्यामध्ये तरी सुद्धा ते येतं, रक्तमिश्रित स्त्राव आहे तो सुद्धा काढला जातो आणि ते सुद्धा तपासणी केली जाते. ही सुद्धा तपासणीची एक पद्धत आहे. त्यानंतर सायटॉलॉजी, मगाशी मी म्हटलं की स्तनाग्रातून पाणी येते, तो जे फ्लुइड येतं ते पण काचपट्टीवरती घेऊन आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं जातं, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅन्सरच्या पेशी आहेत का हे कळतं. ही फाईन निडल ऍस्पिरेशन, सायटॉलॉजी, ट्रूकट बायोप्सी आणि त्याच्या आधी आपली मॅमोग्राफी, सोनोग्राफी, MRI ह्या पद्धती केल्यानंतर त्याचं निदान झालं, समजा झालं की आपल्याला कर्करोग आहे, तर तो अजून कुठे शरीरात पसरला आहे का हे बघण्यासाठी आपल्याला CT स्कॅन किंवा बऱ्याच वेळा जर फार उशिरा महिला आली असेल तर तो आजार अजून शरीरात कुठं पसरला आहे का त्यासाठी पेट स्कॅन नावाची आपल्याला तपासणी करावी लागते. बऱ्याच वेळा बायोप्सीच्या आधी सुद्धा आपण पेट स्कॅन करावं लागतं, कारण ती गाठ कुठे आहे ती लक्षात येत नाही आणि सिमटम्स असतात, हाताने लागली तरी त्याचं निदान आपल्याला व्यवस्थित होत नाही. काखेतल्या गाठीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं, तर त्यावेळी आपल्याला पेट स्कॅन ही तपासणी करायची आणि कुठे आजार आहे का. पेट स्कॅनचं एक महत्वाचं हे आहे की अगदी छोटा जरी आपला कण असेल, तांदळा एवढा कॅन्सरचा कण असेल तरी तो आपल्याला कळतो आणि मग पेट स्कॅनच्या पद्धतीने ह्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर निदान होतं. ज्यावेळी आपण ट्रूकट बायोप्सी करतो त्यावेळी त्याच ब्लॉकवरती आपल्याला ERPR ही एक हार्मोनसाठी म्हणजे इस्ट्रोजनला ते रेझिस्टन्स देते का, प्रोजेस्टेरॉनला रेझिस्टन्स देते का, ही टेस्ट करावी लागते, जे की पुढे जाऊन तुम्हाला किमोथेरपी किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यायची आहे का हे निदान करण्यासाठी आवश्यक असतं. अशा पद्धतीने ह्याचं निदान केलं जातं आणि निदानानंतर येतं की उपचाराच्या पद्धती काय आहेत. तर कुठेही जगात गेला तरी ह्याचे 4 पद्धतीनेच उपचार केले जातात. त्यातलं पहिलं आहे की सर्जरी म्हणजे शल्य करणं, की तिथे स्तन आहे त्याचा तेवढाच, समजा तेवढा लोकलाइज डिसीज असेल तेवढ्याच भागात असेल तर तेवढीच गाठ काढली जाते. त्यानंतर जर काखेमध्ये असेल तर ऍक्झिलरी क्लिअरन्स केला जातो. त्यानंतर ही झाली सर्जरीची पद्धत. बऱ्याच वेळा पूर्ण स्तन आपल्याला काढावं लागतं, त्यात सुद्धा दुसरं स्तन आपल्याला बसवता येतं, त्यामध्ये सुद्धा घाबरण्याचं लाजण्याचं काही कारण नाही. आपला जीव महत्वाचा असतो. स्तन काढल्यानंतर सुद्धा शरीरामध्ये कुठलंही व्यंग येत नाही, कुठलाही बदल होत नाही. त्यानंतर असते किमोथेरपी असते आणि जी की इंजेक्शनच्या साह्याने दिलं जातं. किमोथेरपी म्हणजे कुठली लाईट किंवा केमिकल शरीरात घातलं जात नाही, तर एक औषध असतं जे सलाईनच्या माध्यमातून दिलं जातं, किमोथेरपीचं पोस्टर. त्यानंतर पुढचं येतं ते रेडिएशन, ही आहे किमोथेरपीची पद्धती. अशा पद्धतीनं नॉर्मल सलाईनद्वारे दिलं जातं. त्यानंतर येतं रेडिएशन, जे हे रेडिएशन तुम्हाला ह्याच्यातून काही त्रास होत नाही, हे रेडिएशन पद्धती दिली जाते
आणि त्यानंतर मगाशी सांगितलं की मी ER-PR ही टेस्ट केली जाते, जी की ER-PR पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे बघितलं जातं, ही मॅस्टेक्टॉमी हे बघितलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला हार्मोन्स थेरपी दिली जाते. ह्या उपचाराच्या पद्धती असतात. आपण कारण, लक्षणं, उपचाराच्या पद्धती, निदानाच्या पद्धती बघितल्या. आता सर्वात महत्वाचा प्रश्न राहतो की ह्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन हे आपल्याला रोखायचं कसं आहे. तर मगाशी मी जेवढी कारणं सांगितली ती तर महत्वाची आहेत, पण ह्यात सर्वात महत्वाचं कारण रोखण्याचं सर्वात महत्वाची पद्धत आहे की स्वस्तन तपासणी. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे झालंच पाहिजे. तर ते कुणी करायचं आहे, तर 18 वर्षाच्या पुढच्या प्रत्येक महिलेनी हे स्तनाची स्वतपासणी करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. 5 ते 7 मिनिटाची ही प्रोसिजर आहे. ज्यांची मासिक पाळी येते त्यांनी मासिक पाळी येऊन गेल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी, ज्यांची मासिक पाळी येत नाही त्यांनी महिन्यातला एक दिवस ठरवून घ्यायचंय, अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी म्हणजे लक्षात राहतं, आणि त्या दिवशी ही तपासणी करायची आहे. 7 टप्प्यामध्ये, पहिल्यांदा 2 टप्प्यामध्ये म्हणजे की तुम्ही निरीक्षण आणि पाल्पेशन म्हणजे डोळ्यांनी बघायचे आणि हाताने चापसून बघायचे, ह्या पद्धतीने ही तपासणी करायची आहे. न लाजता आरशासमोर उभं राहायचं आहे, दोन्ही स्तनांचं निरीक्षण करायचंय, आकारामध्ये काही बदल झाला आहे का जाणवण्याइतपत तो बघायचा आहे. एक स्तन खाली फार उघळले, एक स्तन हे झाले का, रिट्रॅक्ट झाले का ते बघायचं आहे. स्तनाग्र आतमध्ये ओढलं गेलंय का हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बघायचं आहे की हे तुमचं निरीक्षणाने झालं, त्यानंतर तुम्ही दोन्ही हात तुमचे कमरेवरती ठेवायचे आहेत आणि थोडंसं इथं दाबायचं, थोडंसं पुढे घ्यायचं आहे. त्यावेळी सुद्धा बऱ्याच वेळा जर गाठ असेल तर ती तुमच्या लक्षात येते, ते जाणवतं आपल्याला, ते बघायचं आहे. हे तुमचं निरीक्षण झाल्यानंतर तुम्ही पाल्पेशन करायचं आहे की एक हात आहे तुमचा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने तुम्ही काखेपासून ह्या हाताची तिन्ही बोटांचा वापर करायचा आहे. कधीही स्तन असं बघायचं नाही, अशा बोटांनी हे पाल्पेशन करून काखेपासून तुम्ही इथून इथपर्यंत द्यायचंय, इथून इथपर्यंत खालून वर, डाव्या बाजूनी इकडे बाहेरच्या बाजूला जायचंय, आतून बाहेर जायचंय आणि पुन्हा वरून खाली यायचं आहे. की ह्या स्तनाची तपासणी झाल्यानंतर सेम पद्धत ह्या स्तनाची करायची आहे. अशा पद्धतीनं झाल्यानंतर तुम्ही तुमचं निपल आहे ते दाबून बघायचे, त्यातून पाणी, रक्त काय स्राव येतो आहे का. हे झाल्यानंतर पूर्ण स्तन गोलाकार पद्धतीनं बघायचं आहे की ज्याच्यामध्ये कुठे गाठ लागते का, कुठे काही लक्षण तुम्हाला वाटते का. कॅन्सर प्रिव्हेन्शन करण्यामध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही फार महत्वाची गोष्ट आहे, जी की होणं गरजेचं आहे आणि ती तुम्ही स्वतःची स्वतः करायची आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांच्याकडे जायचं नाहीये, काही करायचं नाहीये, ती तुमची तुम्ही करायची आहे. लाजायचं कारण नाही, आरशासमोर उभं राहून करायची आहे. अगदी प्रत्येक महिलेने करायचे, मेनोपॉज येऊन गेल्यानंतर तर अवश्य करायचे, गरोदरपणामध्ये सुद्धा ही तपासणी करणं गरजेचं आहे. स्वतःची स्वतः आपल्याला करायची आहे. 7 स्टेपमध्ये अगदी जास्तीत जास्त पण पुढे आपण करू शकतो, ती करायची आहे. 15 मिनिटं लागू शकतात त्याला, जर व्यवस्थित अगदी वेळ घालवला तुम्ही तर. सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. त्यानंतर प्रिव्हेन्शन मध्ये सर्वात महत्वाचं सांगितलं की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, ज्याच्यामध्ये की असेल तर तुम्हाला कळणार आहे. दुसरं आहे की वर्षातून एकदा मॅमोग्राफी ही तपासणी करायची आहे. जर 40च्या पुढचा असाल तर मॅमोग्राफी, 40च्या आतमध्ये असाल तर स्तनाची सोनोग्राफी, काखेची सोनोग्राफी करायची आहे. व्यसनांपासून दूर राहायचं आहे, तणावमुक्त राहायचं आहे, आनंदी जीवन जगायचं आहे. हे कॅन्सर रोखण्याचं महत्वाचं हे आहे. त्यानंतर तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय, वजन वाढून द्यायचं नाहीये. आहारामध्ये मगाशी सांगितलं तसं खूप बदल झालेत, त्या आहारामधले बदल आपण टाळायचे आहेत. बेकरी पदार्थ बंद करायचे आहेत, प्रिझर्वेटिव्ह, हवा बंद, डबा बंद पदार्थ बंद झाले पाहिजेत. शिळे पदार्थ खायचे नाहीत. शिळे पदार्थ इन द सेन्स घरातलेच पदार्थ शिळे नसतात, तर बेकरी मधले पदार्थ सुद्धा शिळे असतात. जे आता अजिनोमोटो, चायनीज काय काही आपण खातोय ते सुद्धा आपल्या आहारामध्ये कमी झालं पाहिजे. ही सर्व कारणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण कॅन्सर रोखू शकतो. जे तुमच्या हातामध्ये आहे, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, आहारामधला बदल, वाढतं वजन रोखणं, ताणतणावापासून मुक्ती, व्यसनांपासून मुक्ती, वर्षातून एकदा मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी ही तपासणी करणं. आणि त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्या हातात आहे की जर तुमच्या घरामध्ये अनुवंशिकता असेल तर ही तपासणी तुम्ही काळजीपूर्वक केली पाहिजे, की लक्षात ठेवून ही तुम्हाला तपासणी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थितरित्या जीवनशैली अवलंबली तर तुम्ही कर्करोग होणार नाहीये.
त्यानंतर महत्वाचा भाग येतो की मी योग कन्सल्टंट आहे आणि पुढे जाऊन फक्त आणि फक्त योगच हे माध्यम राहणार आहे की तुम्हाला कोणत्याही आजारापासून रोखण्यासाठी. तर योगामध्ये सांगायचं असेल तर मला सर्वात महत्वाचं सांगायचं आहे की तुमचे सूर्यनमस्कार हे कंपल्सरी झाले पाहिजे. सूर्यनमस्कार तुम्ही केले तरी सुद्धा तुमच्या स्तनामध्ये कोणताही विकार असेल होणार असेल तर तो बरं होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. त्यानंतर महत्वाचं एक आसन येतं की कॅमल पोज ज्याला म्हटलं जातं, वृष्टासन, ते एक आसन तुम्ही करू शकताय. त्यानंतर भुजंगासन हे एक आसन त्यासाठी तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे हे गोमुखासन, हे एक आसन तुम्हाला करायचं आहे. लक्षात ठेवा, पहिलं महत्वाचं आहे सूर्यनमस्कार, पृष्ठासन, गोमुखासन, भुजंगासन, अधोमुख श्वानासन. हे जे आता दाखवलं आपण, हे अधोमुख श्वानासन आपल्याला करायचं आहे. ऊर्ध्वमुख श्वानासन आपल्याला करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला नियमित योगाच्या माध्यमातून करायच्या आहेत. तुमचे रोजच्या ह्याच्यामध्ये तुमचे 11-21 ओंकार झाले पाहिजे. ध्यान तुमचं झालं पाहिजे. स्वतःसाठी वेळ दिला गेला पाहिजे. आणि योगाच्या माध्यमातून जसा आहारामध्ये बदल सांगितलाय तसा आपण करणं आवश्यक आहे. ह्या कॅन्सरमध्ये होणाऱ्या महत्वाचं कारण त्याची, का होतो, कसा ओळखायचा आहे, लक्षणं आणि प्रिव्हेन्शन, ह्या आम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मला वाटतं की आता मी इथे थांबावं आणि आपण प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करूया आणि भागाला सुरुवात करू शकतो. हरिओम. सर्वांना व्यवस्थित आले लक्षात? येस, खूप छान. येस, मी काही प्रश्न प्रश्नोत्तरांसाठी येस काही प्रश्न हा असतील तर तुम्ही प्रश्न अवश्य विचारा. आणि विचार. शक्यतो प्रश्न हात वरती करा. तुमच्या इथे रिॲक्शनचं बटन बटन आहे, त्याच्यामध्ये हाताचं चिन्ह आहे, आणि अनम्यूट करून विचारा. ओके. येस, कल्पनाताई, अनम्यूट करा आणि बोला, आणि कृपया व्हिडिओ चालू करा. गुड इव्हनिंग मॅम. ऍक्च्युली सेशन फार छान झाला. मला फक्त एक प्रश्न विचारायचा की काही वेळेला अंडर आर्म्स मध्ये आपण प्रेस करतो, नॉर्मली असं प्रेस हो. केलं त्यावेळेला काही असं जाणवत नाही, पण केव्हा आपण असं जोरात वगैरे प्रेस करतो किंवा वॅक्सिंग आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला हम्म. थोडं आतमध्ये पेन होतं, तर त्यावेळेला बऱ्याचदा थोडी भीती वाटते. हा एक येस येस. प्रश्न आहे. आणि सेकंड असा आहे की आपलं जे निप्पल्स वगैरे असतात त्या ठिकाणी एखादा ब्लॅक हेड किंवा असं काही वेळेला जाणवतं. ऍक्च्युली तो आहे 2-3 वर्षापासून तसाच आहे. पण काही वेळेला आपलं जेव्हा आपण फेस वरती जेव्हा व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स येतात त्यातनं जसं द्रव बाहेर येतं ना, व्हाईट सॉलिड सारखं एक, तसं तिथे येतं. तर मला फक्त त्याबद्दल थोडंसं सांगा. आणि ऍक्च्युली ओके. सेशन हा खूपच इन्फॉर्मेटिव्ह होता आणि बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. ओके. चांगला प्रश्न आहे. पहिली महत्वाची गोष्ट की तिथे दाबल्यानंतर दुखतं, तर त्याच्यासाठी एक तर तुमचा नियमित व्यायाम असेल, हळूहळू तुमच्या त्या मसलला टोन आला, त्या मसलला टोन आला तर ते दुखणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची पाळी येऊन गेल्यानंतर किंवा पाळी येण्याच्या अगोदर स्तन आणि काखेमध्ये दुखणं ही नॉर्मल गोष्ट आहे. त्यावेळी सुद्धा तसं दुखलं जाऊ शकतं. कदाचित इतकं दुखतं की हात लागला, अगदी बऱ्याच वेळा कापड लागलं तरी सुद्धा सहन होत नाही, एवढं सुद्धा दुखलं जातं. त्यामुळे स्तनामध्ये असं दुखणं हे कुठल्याही काळजीचं कारण नाहीये, ती नॉर्मल गोष्ट आहे. हार्मोनल चेंजेस मुळे ते होत असतं. त्या दरम्यान एक तर तुमचा पिरियड येणार असेल किंवा थोडासा तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा त्या भागाला जास्त डीप पद्धतीनं दाबलं गेल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे ओके. तेवढं. आता दुसरा तुमचा महत्वाचा प्रश्न होता की तुमच्या स्किन वरती लिजन आहे, तर तुमच्या स्किन वरती आहे, तो तुमच्या निपल मध्ये आतमध्ये नाहीये. जसं चेहऱ्यावरती येतं तशा पद्धतीनं निपल मध्ये असेल तर ती गोष्ट वेगळी. हे तुम्ही एखाद्या स्किन स्पेशलिस्टना दाखवून घ्या. ते जर म्हंटले की ते कोणत्या पद्धतीने, जसं की आपल्या शरीरावरती चामखीळ मोल येतो, मला वाटते कदाचित तो तसा असेल. आणि तर तो तुम्ही आता लेझर ट्रीटमेंट केली जाते, त्यांनी ते काढून टाका, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहायला नको. ओके मॅम, थँक्यू सो हा. मच. थँक्यू. येस, पुढचा थँक्यू. प्रश्न विचारा. छान प्रश्न आहे, चॅट बॉक्समध्ये आला. कोणकोणती आसनं करावीत? तर मला सांगायला हा. आवडेल की आपल्या इन्स्टिट्यूटचं नावच आहे सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट. आणि याच्यामध्ये मला सर्वांना सांगायला आवडेल, आणि मॅडम तुम्हालाही सांगायला आवडेल, की आम्ही दररोज 50 सूर्यनमस्काराचा सराव करून घेतो. वा वा वा, खूप छान, खूप छान, खूप अभिनंदन सर, आणि खूप छान. हे सगळे सूर्यनमस्कार वैज्ञानिक पद्धतीने श्वासासोबत केले जातात, म्हणजे खूप प्राणायाम सुद्धा जातात. त्याच्यामध्ये ऍड केला जातो. तर
कॅन्सरचं प्रिव्हेन्शन या योग वर्गाच्या माध्यमातून सुद्धा छान पद्धतीने सुरू आहे. सर्व आसनं छान छान. सुद्धा घेतली जातात त्याच्यामध्ये. येस, थँक्यू. यानंतर पुढचा आपण प्रश्न घेऊयात दीपाली ताईंचा. दीपाली ताई अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार. नमस्ते. मला हे विचारायचं होतं की म्हणजे डिलेव्हरीमध्ये हा. ज्या मला म्हणजे माझं वैयक्तिक हे आहे की मला एका साईडला थोडंसं कमी दूध सिक्रेट होत होतं आणि एका साईडला हम्म हम्म. प्रॉपर येत होतं. त्यामुळे थोडासा शेप मध्ये थोडा अ, फरक बदल आहे, आहे. जसं तुम्ही मला मगाशी म्हटलं तसं. हा. पण ज्या साईडला जास्त सिक्रेशन होत नव्हतं त्या साईडला कधीतरी थोडंफार असं पेन होतं. मग ज्यावेळेस असं प्रेस करून वगैरे बघेल तर ते दुखत नाही. कधीतरी असं वाटतं की आतून कळ येते वगैरे. तर हे काय काळजीचं नाही, कारण? हे काळजीचं कारण नाही. जसं आपल्या मगाशी सांगितलं की हातामध्ये थोडासा बदल असतो, तसा दोन्ही स्तनाच्या ह्याच्यामध्ये बदल असतो. आणि एका स्तनामध्ये तुमच्या चांगल्या पद्धतीनं ब्रेस्ट फिडिंग केलं गेलं, एका स्तनामध्ये केलं गेलेलं नाही. त्यामुळे सुद्धा कदाचित हा बदल राहतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही आजार होण्याची वगैरे काही शक्यता नाही. मगाशी सांगितले तसं स्तन तपासणी करायची आहे. आणि तुमचं वय किती आहे आता? 39 म्हणजे आता 40 लागेलच पुढच्या महिन्यात. हा मग, हा. पण मॅमोग्राफी बद्दल मला पुन्हा एकदा सर्वांना सांगायचं की मी म्हंटल की 40 नंतर करायचे, पण काही जणांचे स्तन खूप घट्ट असतात, जे आता सरांनी सांगितलं की आम्ही योगासनं घेतो, तर त्या महिलांचे स्तन व्यवस्थित मेंटेन राहिलेले असतात, ते सॅगिंग झालेले नसतात, त्या मसलला टोन असतो. तर अशा ह्याच्यामध्ये मॅमोग्राफीमध्ये दिसत नाही, डेन्स ब्रेस्ट असतात. तर त्यांनी सोनोग्राफी ही तपासणी केली तरी चालेल. जरी आम्ही 40 म्हटलं आणि तुम्ही 45च्या आहात, तर डेन्स ब्रेस्ट आहेत, घट्ट आहेत, तर सोनोग्राफी करायची. एवढं करा. आणि वजन कमी करा. वाढतं वजन, वजन थँक्यू. वाढतं. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हात वरती करा. खाली रिएक्शनचं बटन आहे, इलेक्ट्रॉनिक हात वरती केला तरी चालेल. यानंतर स्वातीताई प्रश्न विचारा. अनम्यूट करा आणि बोला. हा मॅम, मला विचारायचं होतं. माझ्या घरी माझी आई, दोन मावश्या, माझी आईची आई, परत हा. माझी आत्या, परत वडिलांची आई, वडिलांचे वडील, म्हणजे सगळ्यांना कॅन्सर आहे. माझी मावशी पण गेली आता 1-1.5 वर्षाखाली. तर वॅक्सिन किती काम करेल? म्हणजे HPV वॅक्सिन घ्यावं म्हणतो आम्ही सगळ्या बहिणी, तर घेतलं पाहिजे का? HPV वॅक्सिन तुम्ही घ्या, पण तुमचं वय किती आहे? 38. हा, मग घ्या तुम्ही. HPV वॅक्सिन 9 वर्षाच्या पुढे आणि 45च्या आतमध्ये घ्यायचं असतं. आता तुम्हाला 2 डोस त्याचे घ्यायला लागतील. पण HPV वॅक्सिन घेतल्यामुळे तुम्हाला फक्त सर्व्हायकल कॅन्सर पासूनच प्रोटेक्शन मिळणार आहे. गर्भाशय मुखाच्या कॅन्सर पासून प्रोटेक्शन होण्यासाठी HPV वॅक्सिन चांगल्या पद्धतीनं काम करतं. पण बाकीचे कॅन्सर रोखण्यासाठी तुम्हाला वर्षातून एकदा स्वतःची तपासणी, नियमित आहारामधला बदल, हे जे पॉइंट सांगितलेत ना, ते ट्रिगर करणारे पॉइंट असतात. म्हणजे ह्या गोष्टींमुळे कॅन्सर होईलच असं नाही, पण तो आहे आणि तुम्ही त्याला पुश करताय असं होतं. तर तुम्हाला जर एवढं हे आहे, तर तुम्ही स्वतःची स्वतपासणी फार महत्वाची आहे. जे की तुम्ही सर्व बहिणींनी एकमेकींना विचारायचे, तुमची झाली का, तुझी झाली का, तुझी झाली का. सर्वांनी एकत्र जाऊन, किंवा जिचा वाढदिवस असेल तिला गिफ्ट म्हणून तिची मॅमोग्राफी तिच्या वयानुसार, पोटाची मॅमोग्राफी, आता बाकीच्यांना पण आहे त्यामुळे तिची गळ्याची पण तुम्ही मॅमोग्राफी करा आणि पोटाची पण, सॉरी, पोटाची सोनोग्राफी, स्तनाची मॅमोग्राफी आणि 4 वर्ष गळ्याची. झालं आम्ही करतोय सगळेजण. येस येस, वर्षाला गुड 4 गुड. वर्ष झाले. चल. आईला ब्रेस्ट आणि कॅन्सर आहे, मावशीला पण ब्रेस्ट कॅन्सरच आहे माझ्या. ओके आणि ओके. मधल्या मावशीला आणि पोटाचा. असेल तुम्ही तुम्ही अनुवंशिकतेने असेल आणि जर तुम्ही योगाचा ह्याच्यामध्ये उपयोग केला तर कदाचित आपण होप्स ठेवूया की तुमच्याकडे तो येणार नाही. अजून एक ओके. सांगायचं होतं की थोडंसं हळदीचा वापर वाढवा सर्वांनी. हा, हळद अँटी कॅन्सरस आहे. आणि मी स्वतः म्हणजे बऱ्यापैकी माझ्या बेडरूम मध्येच मी ठेवलेली असते. झोपताना 1 चमचा पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिलं किंवा दुधातून, कोणत्या पण रूपातून जाऊ द्या तुमच्या पोटामध्ये. हळदीचा वापर तुम्ही वाढवा. चालेल. थँक्यू. खूप छान झालं सेशन. थँक्यू मॅम. आपल्याकडे एक सवय आहे, हळदीचं दूध दररोज प्यायचं रात्री. ओके. आणि खूप माझं चांगली, सर्व खूप चांगली. आयांना रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलांना बोर्नव्हिटा टाकून, साखर अजिबात देऊ टाकून, नका. गूळ टाकून कृपया देऊ नका. एक वेळ दूध नाही पिलं तरी चालेल, पण साखर, बोर्नव्हिटा या गोष्टी अजिबात देऊ नका. कारण आता रिसेंटली साखरेवरती पण रिसर्च होतोय. साखर हे व्यसनासारखं काम करतं. जसे तंबाखूचं काम व्यसन करतं. असतं ना, तंबाखू, गुटखा, सिगारेट, तसं व्यसन साखरेचं आहे.
जे ड्रग घेतात, ओके, ड्रग घेतलेल्या लोकांना ते ड्रग घेतल्याशिवाय चैन पडत नाही. तसं आपल्याला बघा चहा पिल्याशिवाय चैन पडत नाही. चहाचं क्रेविंग टेन्शन होतं असतं. त्याचं. येस, तर क्रेविंग, ते साखरेचं क्रेविंग शरीराला होतं साखरेचं. आणि ती नशा लागते. साखरेची नशा शरीराला लागते. म्हणून मुलांना साखर विरहित, बोर्नविटा विरहित, ओके, साधं दूध, फक्त छोटेसे हळद टाकलेलं तुम्ही देऊ शकता. येस. यानंतर अर्चना भोसले ताई, प्रश्न तुम्ही विचारा, कारण चॅटबॉक्समध्ये प्रश्न विचारला तर त्यातून आयडिया येत नाही. त्यानंतर ज्योती सोनावणे सोनावणे ताई, तुम्ही व्हिडिओ चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यानंतर मी अनम्यूट करतो. त्यानंतर भाग्यश्री ताई. येस, अनम्यूट करा अर्चना ताई. येस, अनम्यूट करा आणि बोला. तुमच्या बाजून तुम्ही अनम्यूट करू शकता. येस, बोला. माझ्या निपल्स मधनं ना कधी कधी असं बी सारखं व्हाईट निघतं आणि ओके. दुखतं साईडने. ते तुमच्या ज्या आपल्या दूध वाहून नेणाऱ्या नलिका असतात, म्हणजे एका ठिकाणी सगळं हे होतं आणि दूध नलिकांमधून येतं आणि मग एका ठिकाणी गोळा होतं आणि जातं, तर त्यातल्या कुठल्या तरी नलिकेमध्ये कचरा अडकतो आणि मग तोच कचरा पुढे बाहेर येतो. तर तुम्ही तुमच्या तिथले लोकल गायनेकोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर असतील त्यांना दाखवून घ्या. त्या तुम्हाला एक अँटीबायोटिक आणि दुखणं कमी येण्याचा कोर्स देतील आणि मग ते कमी होऊन जाईल. आणि तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही, तुमचं वय कमी दिसतंय, तुम्ही दोन्ही स्तनाची सोनोग्राफी आणि काखेची सोनोग्राफी करून घ्या. तुम्हाला 100% त्यामध्ये फक्त इन्फेक्शन आहे, ज्या की त्या ह्याच्या पाईप मध्ये असतं, जसं तसं झालंय आणि ते पुढे येत आहे. काळजी करू नका. मला थायरॉइड आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसेल ना? काही काही नाही होत. थायरॉइडचं फक्त तुम्ही आसनं करताय ना, वर्गाला आहात ना, हो. थायरॉइडची गोळी नाही, बंद वर्गाला होईल तुमची. नाहीये. बर. वर्गाला मग नाहीये मी, पण मी घरी करते ह्याच्यावरती, युट्यूब वरती पाहून. चालेल चालेल. चालेल करा. स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी मत्स्यासन हे एक आसन करायचं आहे, ते पण महत्वाचं आहे. तर ओके. मत्स्यासन तुम्हाला थायरॉइड ग्रंथीवरती सुद्धा काम करतं आणि तुम्हाला स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी पण काम केलं जातं. ठीक आहे, थँक्यू. येस, ज्योती ताई, अनम्यूट करा आणि बोला. हॅलो. थँक्यू मॅडम. ऍक्च्युली तुम्ही हा विषय घेऊन एवढी छान इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल. माझा विषय असा होता की माझी लेक 3 वर्षाची आहे. मी 1.5 वर्ष तिला फिडिंग केलं, पण नंतर मला असं भरपूर दूध येत होतं, पण मला ऑफिस आणि ह्या सगळ्यामुळे मी तिला फीड नाही केलं. मग घरी ती वरचं चालू झालं तिचं जेवण. पण ना आता मला असं जाणवतं, मला लेफ्ट ब्रेस्ट मध्ये असं बसताना उठताना असं बारीकशी अशी कळ जाणवते. नेहमी नाही, खूप रेअरली, म्हणजे कधीतरी, म्हणजे ट्रॅव्हलिंग करतेय किंवा मग असं अशी पटकन उठलीये झोपेतून तेव्हा. आणि ओके दुसरा ओके. प्रश्न होता, जर आपल्याला नसेल जरी तरी आपण वॅक्सिन घेऊन स्वतःला प्रिकॉशन मध्ये ठेवलं तर चालतं का? हा, मगाशी सांगितलं तसं दोन तुमचे वेगळे प्रश्न आहेत. आधी वॅक्सिनचा पूर्ण करूया. वॅक्सिन हे फक्त तुम्हाला सर्वायकल कॅन्सर साठी प्रोटेक्शन देतं. हा, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे त्यासाठी प्रोटेक्शन देतं, तुम्ही ते घेऊ शकता. पण त्यांनी बाकीचे कॅन्सर प्रोटेक्ट होणार नाहीये, फक्त सर्वायकल साठी होणार आहे. आणि त्यानंतर तुमचा प्रश्न येतो की तुम्ही 1.5 वर्षापर्यंत बाळाला फिडिंग केले, तर इट्स ओके, चांगली गोष्ट आहे, तेवढं सफिशियंट होतं. 1 वर्षाच्या पुढे केले ना तर बास आहे, म्हणजे तेवढं केलंय ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला जे लेफ्ट साईडला आतमध्ये दुखलं जाते वगैरे, ते तुमच्या हार्मोनल चेंजेसमुळे होत असतं किंवा कधी कधी स्ट्रेसमुळे, अति ताण तणावामुळे सुद्धा असं होतं. तर त्याच्यासाठी तुमच्या आहारामध्ये तुम्ही अक्रोड किंवा व्हिटॅमिन ई युक्त असलेलं, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेलं बदाम आहे, जवस आहे, अक्रोड आहे, असं तुमच्या आहारामध्ये घ्या. अगदीच तुम्हाला ते जात नसेल तर व्हिटॅमिन ई ची गोळी येते, प्रो प्रो ई 400 mg, ज्याच्यामध्ये प्राईम रोज ऑइल म्हणजे एक रिलॅक्सेशन, मसल रिलॅक्सेशनचं ऑइल पण असतं आणि विटॅमिन ई पण असतं. त्याचा जरी वर्षातून एकदा 1 महिन्याचा कोर्स केला तरी मग आपल्याला त्या गोष्टी मिळून जातात. आणि नियमित सांगितलंय तसं सोनोग्राफी करून घ्या. पण तुम्हाला ते येतंय ते हार्मोन्स चेंजेसमुळेच येते. अचानक असं चमक आल्यासारखं, मुंगी चावल्यासारखं असं होत असतं. ते ताणतणाव, स्ट्रेस तुम्ही लक्षात घ्या, कधी कधी स्ट्रेस झाल्यामुळे तसं होत असेल तुम्हाला. प्रो ई ची गोळी घ्या, प्रो ई किंवा विटॅमिन ई, इव्हिऑन. येस, थँक्यू. भाग्यश्री ताई, अनम्यूट करा आणि प्लीज बोला.
केलंस. नमस्कार, बोला. आवाज येत नाही. तुमचा आवाज क्लिअर येत नाही. हेडफोन कनेक्ट असतील तर हेडफोन डिस्कनेक्ट करा आणि थोडं जवळ येऊन बोला. हो हो सर. नमस्कार मॅडम. नमस्ते. माझं नाव भाग्यश्री लोखंडे, मी मुंबईहून बोलते. ऍक्च्युली माझा काय प्रॉब्लेम झालाय, मुलगा झाल्यानंतर मी 2 वर्ष फिडिंग केलं त्याला, 21 ते 21 महिने. त्यानंतर मी फिडिंग बंद केलं, बऱ्यापैकी दूध वगैरे व्यवस्थित होतं मला. पण मी बंद केलं ते अचानक, ते औषध वगैरे लावून मी बंद केलं आणि त्यानंतर मी काय ते पिळलं नाही वगैरे, काहीच नाही केलं. मला त्याची काही आयडियाच नव्हती असं म्हणजे, आणि कोणी सांगितलं पण नाही. त्याच्यामुळे ते माझं व्यवस्थित बंद वगैरे झालं, त्याने फिडिंग सोडलं. पण त्यानंतर 3-4 महिन्यानंतर मला ना त्रास व्हायला लागला, असं पर्स सारखं झालेलं ब्रेस्टमध्ये. हा. मग ते बोलले की ओके. इन्फेक्शन झालंय तुझं, पूर्ण दूध आटलं नाहीये. मग त्यांनी मला प्रायमोझचं ते हे दिला, कोर्स दिला. मी तो कोर्स पण हम्म. केला, पण नंतर माझ्या पूर्ण हातामध्ये म्हणजे जळजळ होत होती. पूर्ण पाठीत पण जळजळ होत होती, ब्रेस्टमध्ये, दोन्ही पण ब्रेस्टमध्ये जळजळ होत होती. मग नंतर मी म्हणजे भरपूर डॉक्टर वगैरे सगळं केलं मी. आता सध्या थोडं माझं व्यवस्थित आहे. पण मला आता माझा एक प्रॉब्लेम आहे की, म्हणजे ते प्रायमोझ माझं कंटिन्यू सुरू होतं, पण हल्ली आता 2 महिन्यापासून बंद आहे. तर मला कधीतरी होतो त्रास त्याचा. पण विशेष करून दुधाचे पदार्थ खाल्ले, तळलेलं खाल्लं की तेव्हा मला जास्त त्रास होतो. मग याचं म्हणजे ते मी बंद करायला पाहिजे का? तळलेले पदार्थ तर जास्त डीप आपल्याला खायचे नाहीयेत. दुधाचे जास्त नाही पदार्थ म्हणजे खाऊ कधीतरीच शकता. खाते मी, पण तरी पण मला त्रास होतो. तर मला जाणवतं ते की मी हे खाल्ल्यानंतरच मला दुसऱ्या दिवशी वगैरे त्रास होतो म्हणून असं. नाही, तुम्ही दूध नॉर्मली चांगलं दूध तुम्ही 1 ग्लास घेऊ शकता, त्याच्यामुळे काही हं, तुम्हाला हे होणार नाही. हं. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला त्यावेळी इन्फेक्शन झालं होतं, डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स वगैरे सगळे दिलेत ना तुम्हाला, त्यावेळी सगळे हो, कोर्स मी पूर्ण सोनोग्राफी म्हणजे झालेले एका असतात. वर्षामध्ये मी 5 ते 6 वेळा सोनोग्राफी केली. मला सारखं डाऊट ओके. यायचं काहीतरी दुसरंच आहे, माझं दुखणं बंद का होत नाहीये. मग मी स्पेशल म्हणजे नाही. ब्रेस्ट सर्जनला पण दाखवलं, पण ते बोलत होते की काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू टेन्शन तुझं अजून दुखणं हा. वाढवते वगैरे असं. मग आता आजपासून एक काम करा की, पहिलं महत्वाची गोष्ट आहे की तणावमुक्त राहायला शिका. दुसरं हां. आहे की तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करा. तुम्हाला जर जाणवते ना आपल्याला दूध घेतल्यामुळे होते, तर एक 3 महिने हा प्रयोग करा की दूध आणि दुधाचे पदार्थ बंद करा. दुधाचे पदार्थ तळलेले तारीख लिहून ठेवायचं की ह्यानंतर आपल्याला होते का. आता तुम्हाला जे प्राईम रोज ऑइल आणि व्हिटॅमिन ई दिले त्यांनी आता, तर आता खाऊन झाला असेल तर पुन्हा कोर्सची गरज नाही तुम्हाला. म्हणजे मी तुमच्या जवळ-जवळ आहारामध्ये 1 वर्ष बदल. खाल्लाय मॅडम ते. हं? 1 वर्ष 1 वर्ष घेतली मी ते जवळ-जवळ. हो. चालतंय. मग आता नको, आता तुमच्या आहारामधून जाऊ द्या. तुम्हाला मगाशी सांगितलं तसं अक्रोड, जवस, बदाम हे तुमचं जाऊ द्या. तुम्ही फिश खात असाल तर जे ओमेगा 3 वाले फिश असतात ते खाल्ले तरी तुम्ही चालू शकते. आणि महत्वाचं आहे की ताणतणावाचं नियोजन करा, मनातून काढून टाका. आणि तेच झालं, कारण मला काहीतरी झालंय ह्या हा, विचाराने माझं ते असं जास्त वाढलं असं मला डॉक्टर बोलले. वाढला. हां, हां. नका विचार करू, नाहीये काय होणार तुम्हाला. चालेल. थँक यू. मगाशी एक प्रश्न होता की विटॅमिन ई ची गोळी रोज एक घेऊ शकतो का. हो, घेऊ शकतो. असाच प्रश्न होता ना तिथे. विटॅमिन ई, इव्हिऑन 400 ची गोळी ज्याच्यामध्ये फक्त हां. विटॅमिन ई असतं, ती तुम्ही घेऊ शकताय रोज एक. तुम्हाला नाही, सर्वांसाठी. कोणाचा तरी प्रश्न होता. तुम्ही आता भरपूर खाऊन झाले, तुम्ही आता गोळी नाही खायची, तुम्ही नॅचरली खावा. घरातलं खावा. हो, सर्व हो. गोष्टी चालेल. थँक यू. आणि वॅक्सिन बद्दल पण एक प्रश्न होता तिथं. वॅक्सिन 9 वर्षाच्या पुढे आणि 45 पर्यंत घेऊ शकता. 9 वर्षाचे असेल तर मग 1 डोस बास होतो. आणि जर एक्सपोजर झालेला असेल, म्हणजे की एक्सपोजर मीन्स की सेक्सुअल रिलेशन आले असतील किंवा मोठे झाले असतील, तर कॉमन टॉयलेट वगैरे वापरतात ते व्हायरस तिथं गेला असेल, तर मग त्याच्या वेळी 0 आणि 6 म्हणजे एक वॅक्सिन घेतलं आणि 6 महिन्यानंतर दुसरं वॅक्सिन घ्यायचं. ओके. येस. प्रश्न खूप आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा सुद्धा आहे. तर ज्यांना अजून प्रश्न असतील तर मी तुम्हाला नक्की मॅडमचा मोबाईल नंबर शेअर करेल. मॅडम, तुम्ही चालेल. मोबाईल नंबर चॅट बॉक्समध्ये शेअर केला तर बरं होईल. ओके, म्हणजे ज्यांना बाकीचे साधक नोट डाऊन करू शकतील. ठीक. आणि मॅडमला किंवा मेसेज मी करून तुम्ही, येस, त्यांना त्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. तर अत्यंत महत्त्वाचं इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं, अवेअरनेसचं सेशन होतं. आणि या सेशनसाठी मागच्या एक 10-15 दिवसापासूनशी मी मॅडमशी बोलत बोलत होतो की आमच्यासाठी थोडासा वेळ द्या.
आणि मॅडमने वेळात वेळ काढून आपल्यासाठी हे खूप छान सत्र अरेंज केलं. तर याबद्दल मी सर्वांकडून आणि सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूटकडून मॅडम तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही दिलेल्या या ज्ञानाने ओके नक्कीच आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. जेणेकरून आपण सर्वजण आजपासून संकल्प करूयात की आजपासून मी माझ्या जीवन पद्धतीमध्येच नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. मग छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करू शकतो की बाहेरचं खाणं कमी करू शकतो. आत्ताच रिसेंटली मॅडम 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो की जे भारताचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर जगदीश हिरेमठ. जगदीश हिरेमठ. हां, तर यांचं एक पॉडकास्ट झालं होतं. तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं, जर दिवसातून आपण 3 वेळेस खात असू, तर महिन्याला आपण 90 वेळेस खातो. आणि मग जर त्याला बाहेर खायची सवय असेल, तर तर त्यांनी सांगितलं, की तुम्ही 90 पैकी 10 वेळेस बाहेरचं खा आणि 80 वेळेस घरातलं खा. मग हळूहळू ते प्रमाण तुम्ही वाढवत चला. 85 वेळेस घरातलं खा, 5 वेळेस बाहेरचं खा. म्हणजे जीभ मारून जगू नका. पण हळूहळू प्रमाण करत चला, म्हणजे ती गोष्ट पुन्हा आपल्याच्यानी होत नाही. तसं साखर हे दररोजचं एक छोटं पॉयझन आहे, की साखरेमुळं हृदयरोगाच्या प्रमाणात आता खूप वाढ होत चालली आहे. त्यांचं लेक्चर आहे त्याच्यावरती, अवश्य सर्वांनी ऐका. आणि कम्युनिटी आपले सूर्यनमस्कार योग साधना कम्युनिटीवरती सुद्धा आपण ते सेशन शेअर केलेलं आहे. तर हळूहळू या टप्प्याटप्प्याने जर आपण या सवयी बदलल्या, तर आपण खूप छान पद्धतीने रोगविरहित जीवन आपण जगू शकतो. आणि दररोज आम्ही मॅडम सर्व साधकांना सांगतो की ही मनोभूमिका तयार करा की आज माझा राहिलेल्या जीवनातील पहिला दिवस आहे. टुडे खूप इज छान. फर्स्ट डे ऑफ रेस्ट ऑफ माय लाईफ. त्यामुळे आजचा दिवस मी मनासारखा आनंदाने मी जगेल. ओके, हा सकाळी उठल्यानंतर जर संकल्प केला तर साहजिकच संपूर्ण दिवस प्रत्येक क्षण आपल्या हातामध्ये राहतो आणि आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. योग्य गोष्टी खाण्याची सुद्धा आपल्याकडे ती चॉईस निर्माण होते. तर अप्रतिम मॅडम सेशन तुम्ही दिलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वांसाठी या सत्राचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. उद्या एडिटिंग झाल्यानंतर यूट्यूबला ते अपलोड केलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या कम्युनिटी ग्रुपवरती या सत्राची रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम बघता येईल. वाटलं तुमचे फ्रेंड्सला पण हे सेशन तुम्हाला पाठवायचं आहे तर ही लिंकसुद्धा तुम्ही त्यांना अवश्य पाठवा. तर आपण इथे थांबूयात मॅडम. तुमचे मनापासून पूर्ण आभार. धन्यवाद. 3 वेळेस आपण नंबर सत्र मी दिलाय, नंबर पाठवलाय मी त्याच्यात. येस चॅट बॉक्समध्ये पाठवलेला आहे. येस, आपण 3 वेळेस ओंकार म्हणूयात आणि वर्गाचा शेवट करूयात. पाठीचा काना सरळ, दीर्घ श्वास घ्या. ओम. 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 ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम. हरिओम. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरि ओम. हरिओम. सर्वांचं मनापासून अभिनंदन. आम्ही सर्वजण तुमचे आभारी आहोत. वेळात वेळ काढून तुम्ही सुद्धा ओके स्वतःला वर्गापर्यंत आणलं त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन. ठीक आहे, आपण थांबूयात इथे. आणि या रविवारी 4 वाजता भावनिक संतुलन याच्यावरती डॉक्टर भक्ती वारे यांचं सुद्धा सत्र आपण ठेवलं आहे रविवारी. ओके, त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल सर्वांना. थांबूयात आपण इथे. हरिओम. हरिओम. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. हरिओम.